तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन करून आज आपण तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या 2564व्या तथा भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये 48वं व्याख्यान घेऊन आपण उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आपल्या उपस्थितीने व आपल्या विचार मंथनामुळे ही व्याख्यानमाला प्रसिद्ध झालेली आहे. या व्याख्यानमालेचे दिवसेंदिवस महत्व वाढत चाललेलं आहे. अनेक चांगले व्याख्याते, अनेक अभ्यासक या व्याख्यानमालेमध्ये आपले व्याख्यान देण्यासाठी येत आहेत आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आंबेडकरी विचार, पुरोगामी विचार आपण समाजातील या उच्च विद्याविभूषित लोकांकडून सर्वसामान्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटा उपक्रम या डिजिटल ऑनलाईन माध्यमातून आपण करत आहोत. आणि आज या व्याख्यानमालेमध्ये कीर्ती महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर देवराव मनवर सर आपलं व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा विषय आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणे आणि राष्ट्र विकासातील आर्थिक योगदान, तसेच त्यांच्या आर्थिक विचारांचे आजच्या कोरोना संकट काळातील महत्व. आपण जर या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या व्याख्यानापासून जर आपण कुणी उपस्थित असतील, आमच्या हर्षल शाक्य वगैरे तर आमचे सहकारी आहेत, परंतु अनेक लोक आहेत ते पहिल्या व्याख्यानापासून या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित आहेत. आणि प्रत्येक व्याख्यानामध्ये अशा प्रकारे चर्चा झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते आजच्या वर्तमान काळामध्ये तसेच भविष्यातील असणाऱ्या या पिढीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहेत किंवा डॉक्टर आंबेडकरांचे विचार या देशाला कशा पद्धतीने आधुनिकतेच्या दिशेने नेणारे आहेत. तसेच देशातील असणारे अनेक प्रश्न जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातूनच सोडले जाऊ शकतात. अशा प्रकारची चर्चा आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मागच्या 48 दिवसांपासून आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत. आज आपण जर मागच्या 5, 7, 8 वर्षाचा जर इतिहास जरी काढला आपण, तरी जे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते, नोटबंदी असेल, हा लॉकडाऊन असेल किंवा रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातले प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांवरती जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सरकारांनी किंवा आर्थिक असणाऱ्या सर्व अभ्यासकांनी देखील डॉक्टर आंबेडकर असं म्हटले होते. डॉक्टर आंबेडकरांच्या या पुस्तकामध्ये हा रेफरन्स येतो. मग अशा पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांचे रेफरन्स घेऊन राजकीय आणि सर्व प्रशासनिक व्यवहार या देशाचे होत असताना आपल्याला दिसतात. संविधान तर डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलेच आहे, त्यानुसार तर निर्णय घ्यावेच लागतात. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये जे वाङ्मय निर्मिती केलेली होती, जे लिटरेचर लिहिलेलं होतं, त्या लिटरेचरच्या माध्यमातून देखील राष्ट्र उभारणे आणि राष्ट्र विकासाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला मजूर मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेला होता, तेव्हापासून जर डॉक्टर आंबेडकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला निश्चितपणे असं दिसून येतं की आज आपला देश जो आधुनिक झालेला दिसतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कालखंडामध्ये म्हणजे 1942 ते जवळजवळ 1954 पर्यंत 51, 52, 53, 54 पर्यंत जे काही काम केलं, 56 पर्यंत जे काही काम केलेलं आहे त्या कामामधूनच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वच प्रश्नांवर आपली मतं मांडली आणि ते सर्व प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत यावर देखील त्यांनी विवेचन केलं. त्याचबरोबर भविष्यामध्ये जर काही प्रश्न निर्माण होणार असतील तर ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत याचं मार्गदर्शन देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सर्व प्रश्नांवरती आपण मागच्या अनेक व्याख्यानांमधून चर्चा करत आलेलो आहोत. आज आपण पाहतो की आपण ही व्याख्यानमाला ज्या कालखंडामध्ये आयोजित केली आहे तो कालखंड म्हणजे संपूर्ण जगाला भयग्रस्त करणारा हा जो पेंडेमिक आलेला आहे, महामारी जी आलेली आहे कोरोनाची,
आणि या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये आपण सर्वजण घरात आहोत, तसंच जगभरातील लोक लॉकडाऊन स्थितीमध्ये आहेत. आता कुठे अनलॉकची प्रोसिजर सुरू झालेली आहे. परंतु आपण पाहतोय की आता थोड्या वेळापूर्वी देखील मी ऐकलं की 150 लोक क्वारंटाईन उल्हासनगरमध्ये. म्हणजे अशा पद्धतीची ही जी काही सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन न थांबणारी आहे. आणि या सिच्युएशन मध्ये आपण पाहतो की देशाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फटका देखील बसत जाणार आहे. तो जगभरामध्ये सगळ्यांना बसणार. आज आपल्याला देखील त्याचे फटके बसत आहेत आर्थिक सर्व या विवंचनेचे. आणि मग याच्या संदर्भामध्ये डॉक्टर देवराव मनोहर सर आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय असतील या संदर्भामध्ये, या सर्वाची चर्चा करण्यासाठी आज उपस्थित झालेले आहेत. सर, मी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण मागच्या अनेक व्याख्यानांमध्ये या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित आहात. त्याचबरोबर आपण ही व्याख्यानमालेची पद्धत देखील आपल्याला माहिती आहे की प्रथमतः व्याख्याता व्याख्यान देतो आणि त्याच्यानंतर आपण व्याख्यात्याला काही सूचना किंवा प्रश्न किंवा आपल्याकडे जर काही ऍडिशन्स त्याच्या संदर्भात करायचे असतील तर त्या पद्धतीने आपण ते करत असतो. आणि शेवटी आमचे मित्र विनोद निकाळजी हे या व्याख्यानावरती 1-2 मिनिटांची समीक्षा या ठिकाणी देतात आणि अशा पद्धतीची ही व्याख्यानमाला आहे. तर आपण आज या व्याख्यानमालेमध्ये आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कारण मुंबईमधलं कीर्ती महाविद्यालय जे आहे हे अत्यंत महत्वाचं महाविद्यालय आहे. आणि या महाविद्यालयाचे डॉक्टर हर्षद भोसले सर यांनी देखील या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान दिलेलं आहे. आणि मुंबईतली कीर्ती महाविद्यालय असेल, रुईया महाविद्यालय असेल, मुंबई विद्यापीठ असेल, अशा अनेक नावाजलेल्या संस्थातील असणारे सर्व प्राध्यापक आणि अभ्यासकांनी या व्याख्यानमालेमध्ये आपली व्याख्यानं सादर केलेली आहेत. मी आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या या व्याख्यानाला आज डॉक्टर किशोर गायकवाड सर उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर बापू कांबळे, बी आर कांबळे सर हे देखील उपस्थित आहेत. आणि अनेक मंडळी या ठिकाणी या व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब भोसले हे देखील उपस्थित आहेत. तर आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. व आपण या व्याख्यानाला आपल्या सुरुवात करावी असं मी मनोहर सरांना सांगतो. जय भीम सर. थँक्यू. जय भीम सर. आजच्या या व्याख्यानमालेला उपस्थित असणाऱ्या सर्व विचारवंत प्राध्यापक बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. मी प्रथमतः या आयोजकाचे आणि आयोजन समितीचे त्यांना अभिनंदन करतो, त्यांना त्यांचे आभार मानतो. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. जगातील प्रथम समाजशास्त्रज्ञ, प्रथम तत्वज्ञ, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या कोट्यावधी जनतेला ज्ञानाचा भव्य संदेश देणारे प्रज्ञासूर्य, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारतामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि एकंदरीत चळवळ उभारणे, ह्या चळवळीचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले या महामानवांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो, वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर विजयजी मोरे सर, त्यांचे सहकारी आयुष्यमान हर्षलजी शाक्य साहेब, आयुष्यमान आतिजी कांबळे साहेब आणि समारोपीय विश्लेषण करणारे आयुष्यमान विनोद निकाळजे साहेब, सर्वांना जय भीम. तसेच सर्व सहभागी प्राध्यापक, विचारवंत बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम. माझा विषय आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र विकासातील आर्थिक योगदान आणि त्यांच्या आर्थिक विचारांचे आजच्या कोरोना संकट काळातील महत्व. मी माझ्या विषयाला सुरुवात करत आहो. हॅलो, एकदा मी फक्त टेस्ट करतो, सर्वांना ऐकायला येते? आय एम ऑडिबल? हॅलो हॅलो सर, येतं ऐकायला, बोला तुम्ही. हा, ओके सर, तेच एकदा कन्फर्म करायचं, दुसरं काही नाही. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म येथील धर्मसंस्थेने, समाजव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या, नाकारलेल्या अशा समाजव्यवस्थेमध्ये 1891 मध्ये पिता रामजी सुभेदार आणि माता भीमाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाबासाहेबांनी आपल्या बालवयापासून
पासूनच येथील समाज व्यवस्थेचे धर्मव्यवस्थेचे चटके अवहेलना सहन केल्यात आणि त्या अवहेलनेला सामोरे जात आपल्या ज्ञान घेण्याचे कार्य सुरू ठेवले. 1900 बाबासाहेबांनी आपले शिक्षण प्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका आणि लंडन विद्यापीठ इंग्लंड येथून आपल्या डिग्र्या प्राप्त केल्या आणि 20व्या शतकात भारताच्या सामाजिक आर्थिक राजकीय पटलावर पदार्पण केले आणि संपूर्ण हयातभर म्हणजे 6 डिसेंबर 1956 पर्यंत महापरिनिर्वाण होईपर्यंत आपली संपूर्ण हयात या देशाकरिता सामाजिक आर्थिक राजकीय उत्थानाकरिता हयात खर्ची घातली, शेवटपर्यंत कार्य केलं आणि या भारत देशाची राष्ट्र उभारणी आणि राष्ट्र विकास साधण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे. खर तर भारत देश हा एक विषमतावादी राष्ट्र देश आणि बाबासाहेबांच्या मते भारत देश हा कधीही एक राष्ट्र म्हणून उदयास आलेला नाही. कारण या देशामध्ये अनेक धर्म, अनेक जाती, उपजाती, अनेक भाषा, संस्कृती, अनेक प्रांत यांनी विषमता असलेला देश कधी एकनिष्ठ नव्हता. चर्चिल यांच्या शब्दात जर सांगायचं, विस्टन चर्चिल यांनी दिलेला होता इशारा की भारत हा कधी राष्ट्र नव्हता आणि कधी राष्ट्र होऊ शकणार नाही. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर भारत हा 800 खिडक्या आणि 900 दार अशी परिस्थिती असलेला देश होता. या देशाची संस्कृती सिंधू संस्कृती आणि 1200 वर्षाचा बौद्ध काळ, सम्राट अशोकांचा काळ आणि इतर बौद्ध शासकांचा काळ जर वगळला तर भारत हा एक विषमता चतुर्वर्ण प्रणालीचा देश होता. आणि म्हणून बाबासाहेब असे म्हणतात की भारत हा कधीही राष्ट्र नव्हता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य धोरणांनी भारताचा लढा दिला, स्वातंत्र्याचा लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाली. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर या देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर आली. बाबासाहेबांनी ती जबाबदारी शिरोधार्य म्हणून एक अतिशय उत्कृष्ट असे मनोदारी शिल्प संविधान तयार केले आणि 26 जानेवारी 1950 पासून या प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्वसमावेशक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय या मौलिक मूल्यावर आधारित संघराज्यात्मक संसदीय लोकशाहीचे राष्ट्र म्हणून हा देश एक राष्ट्र म्हणून उदयास आला. बाबासाहेबांनी या जगाच्या पाठीवर भारत उदयास आल्यानंतर, हे राष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर या राष्ट्राचे निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरतात. बाबासाहेब आंबेडकरच खरोखर शिल्पकार ठरतात. राष्ट्र निर्माण करणे आणि ते राष्ट्र एकात्मता टिकविणे, त्या राष्ट्राची उभारणी करणे, त्या राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचं कार्य करणे अतिशय महत्वाचं असं काम असते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राष्ट्र संकल्पना आणि स्वातंत्र्यविषयक धारणा ही आपले गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या धारणेवर आधारित आहे. कारण येथील प्रस्थापित सनातन्यांनी जो राष्ट्रवाद किंवा राष्ट्र म्हणून या देशाचं नाव किंवा उदय निर्माण केलेला होता, तो उदय किंवा तो राष्ट्रवाद किंवा ते राष्ट्र ही संकल्पना महात्मा फुलेंनाही मान्य नव्हती. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य असलेली संकल्पना ही आपल्या गुरुप्रमाणे मान्य होती. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी राष्ट्राविषयी किंवा राष्ट्र निर्मितीविषयी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजेच भारत आणि पाकिस्तानची निर्मिती या पुस्तकामध्ये सविस्तरपणे मांडलेले विचार आहेत. त्या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात, हे राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्रवाद्यांचे मत कशी चुकीचे आहेत, कशी चुकीची ठरते. जगात राष्ट्रवादाची चालती असताना आपण राष्ट्र नव्हतो हे कबूल करायला एकतर हिंदूंना किंवा प्रस्थापितांना लाज वाटते किंवा स्वयंशासनाची आपली मागणी आपण राष्ट्र असल्याशिवाय हे ब्रिटिश शासन आपल्याला पूर्ण करू देणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे वस्तुस्थितीकडे साप कानाडोळा करून, वस्तुस्थिती म्हणजे येथील चतुर्वर्ण प्रणाली, विषमतावादी जाती, धर्म, पंथ, प्रांत त्यामध्ये असणारी विषमता, पायरीने असणारी विषमता, या गोष्टीकडे कानाडोळा करून स्वतःला राष्ट्र म्हणून घेतात असा बाबासाहेबांचा अभिप्राय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समान वंश, भाषा आणि विशिष्ट भूप्रदेश या आधारेच केवळ राष्ट्र निर्मिती होऊ शकते.
या आधारेच राष्ट्र निर्मिती होऊ शकत नाही. राष्ट्र निर्मितीकरिता त्या राष्ट्रातील समान वंशीय लोक, भाषा, संस्कृती आणि विशिष्ट भूप्रदेश हे तर आवश्यक आहेच, पण या व्यतिरिक्त अनेक पैलूंची, अनेक गोष्टींची आवश्यकता आहे, गरज आहे. हे स्पष्ट करण्यासाठी बाबासाहेब फ्रेंच तत्वज्ञ अर्नेस्ट रेनॉन यांचा दाखला देतात. त्यांचा दाखला देऊन असे प्रतिपादन करतात की राष्ट्र हा एक सजीव आत्मा असतो, एक आध्यात्मिक तत्व असते. दोन एकरूप असलेल्या गोष्टींनी प्रभावी स्वरूपात असल्या की बाकीच्या वेगळेपणामुळे राष्ट्राच्या अस्तित्वाला कुठलाही धोका येऊ शकत नाही किंवा बाधा येऊ शकत नाही. भारतात खरंच ही परिस्थिती आहे का? म्हणजेच भारत हा एक सजीव आत्मा आहे का? भारत एक आध्यात्मिक तत्व आहे का? या भारतामध्ये एकंदरीत स्वरूपाची सार्वजनिक बंधुता आहे का? असा बाबासाहेब प्रश्न करतात. आणि या मूल्यांची तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे भारत बाबासाहेबांनी आपलं संविधान समाविष्ट करून जिथे अंमलबजावणी सुरू झाली नाही, 26 जानेवारी 1950 पूर्वी ही परिस्थिती भारतामध्ये नव्हती. आणि म्हणून भारत हा एक राष्ट्र म्हणून उदयास आलेला देश नव्हता. म्हणजे भारत एक राष्ट्र नव्हता. बाबासाहेबांच्या मते हा राष्ट्र नव्हता. भारतात हिंदू, मुस्लिम आणि सर्व हिंदू आणि सर्व दलित, शूद्रातिशूद्र यांच्याबाबत काय दिसते? त्यांच्या मते सामायिक आत्मिक भावना निर्माण झालेली दिसून येत नाही. म्हणजेच आजच्या कॅटेगरीमधील SC, ST, OBC, NT या सर्वांमध्ये विभाजन दिसून येते. पायरी पायरीने दिलेल्या विषमतेमुळे या चतुर्वर्ण प्रणालीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा चढत्या क्रमाने पूर्ण अधिकार तर उतरत्या क्रमाने त्यांची अवहेलना अशी विषमतावादी प्रवृत्ती या देशात होती. आणि म्हणून भारत हा एकनिष्ठ नव्हता, एक सामायिक आत्मिक भावना निर्माण झालेली नव्हती. आणि म्हणून भारत हा एक राष्ट्र नव्हता. बाबासाहेबांच्या मते 150 वर्षापूर्वी भारताचे स्वातंत्र्य गेले, याला ब्रिटिश लोक जबाबदार नाहीत, तर चतुर्वर्णधिष्ठित हिंदू धर्म आणि सामाजिक भेदामुळे दुर्बल आणि निष्क्रिय झालेले आम्ही भारतीय लोक जबाबदार आहोत. आम्ही स्वातंत्र्याकरता ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशांना दोषी ठरवतो, परंतु बाबासाहेबांच्या मते भारत पारतंत्र्यात जाण्याला आम्हीच निष्क्रिय लोक, आम्हीच फुटीरतावादी लोक, भारतीय लोक जबाबदार आहोत. न्यायाच्या, समतेच्या आणि ऐक्याच्या पायावर भारतीय जनता संघटित झाल्याशिवाय या देशातील परकी सत्ता नष्ट होणार नाही आणि या देशाला स्वातंत्र्याचे दर्शन घडणार नाही. या विचारांचा पगडा बाबासाहेबांच्या मनावर बसलेला होता. स्वातंत्र्य प्राप्तीच्या आड धर्म, जातीभेद आणि अस्पृश्यता ही फार मोठी धोंड होती. म्हणजेच येथील धर्म प्रवृत्ती, येथील सामाजिक प्रवृत्ती, येथील चतुर्वर्ण प्रणाली, धर्मभेद, जातीभेद, ही अस्पृश्यता ही फार मोठी धोंड होती. ती नाहीशी झाल्याखेरीज परकीय सत्तेशी झगडणारी जनतेची लढाऊ आघाडी या देशात निर्माण होऊ शकणार नाही, ही गोष्ट बाबासाहेबांनी ओळखली होती. संविधानाचा भारतात अंमल सुरू होऊन भारत देश एक राष्ट्र म्हणून उभे राहिले आणि भारत एक राष्ट्र बनला. बाबासाहेबांनी या भारत देशात म्हणजेच भारतीय नागरिकांना दिलेले फार मोठे योगदान आहे. बाबासाहेबांची राष्ट्र उभारणीमधील ही फार मोठी भूमिका आहे. केवळ राजकीय लोकशाहीचा सांगाडा उभा करून एक देश राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि क्रांतीची प्रक्रिया देशात सुरू व्हावी अशी विश्वरत्न घटनाकार बाबासाहेबांची अपेक्षा असल्याने त्यांनी सर्वप्रथम जाती धर्म निरपेक्ष समताधिष्ठित भारत निर्माण करून तो तसा टिकवण्याची प्रतिज्ञा केली. भारत देश बंधुत्वाच्या नात्याने जोडल्या गेलेल्या लोकांचे एकनिष्ठ राष्ट्र असावे अशी बाबासाहेबांची भूमिका होती, त्यांचे प्रयत्न होती. आणि त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले. भारताला एक राष्ट्र म्हणून उभे करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनन्यसाधारण असे योगदान आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे थोर
देशभक्त, एक विद्वान पुरुष होते, घटनाकार, अर्थतज्ञ, इतिहासकार, पत्रकार, घटनातज्ञ होते. परंतु बाबासाहेबांच्या या विद्वत्तेकडे, या भूमिकेकडे, ते अस्पृश्य समाजाचे असल्यामुळेच हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करण्यात आलं. एक राष्ट्र निर्माता, विधाता पुरुष, घटनेचा शिल्पकार आणि प्रख्यात अर्थतज्ञ, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ असलेल्या या बाबासाहेबांच्या भूमिकेकडे या देशाने दुर्लक्ष केले. बाबासाहेबांचे देश विदेशातील अनुयायी जर सोडले, देश विदेशातील जर अनुयायी सोडले, तर बाबासाहेबांना केवळ दलितांचे पुढारी, दलितांचे कैवारी एवढ्या मर्यादित भूमिकेतच येथील प्रस्थापितांनी, येथील संस्कृतींनी मर्यादित ठेवले. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत आपली संपूर्ण हयात या देशाच्या, या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या निर्मितीसाठी, या देशाच्या विकासासाठीच खर्ची घातली आणि म्हणून त्यांचे असे महत्वपूर्ण योगदान याकडे दुर्लक्ष राहिलेले आहेत. भारताचे स्वातंत्र्य विकासात चिरकालीन टिकून राहण्यासाठी बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेमध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी देशाला अति सावधानतेचा इशारा दिलेला आहे, अति धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते म्हणतात, माझ्या मनाला अतिशय दुःख होते ते या गोष्टीचे की भारताला आपले स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदा येऊन गेली होती, पण त्याही पेक्षा भारतीय लोकांच्या स्वतःच्या विश्वासघातामुळे आणि देशद्रोहीपणामुळे त्यांना आपले स्वातंत्र्य गमावे लागले. या सत्याने मी अधिकच बेचैन होतो. बाबासाहेब उदाहरणासह स्पष्ट करतात की भारताचं स्वातंत्र्य किंवा भारताला गमावं लागले स्वातंत्र्य हे ब्रिटिशांची किंवा परक्यांची कामगिरी नव्हती, तर आमच्या भारताच्या विखुरलेल्या विषमतेची कामगिरी होती, गटातटांची कामगिरी होती. बाबासाहेब उदाहरणासह स्पष्ट करतात, महम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर स्वारी केली, त्यावेळी महम्मद बिन कासिमच्या हस्तकाकडून दाहिर राजाच्या सेनापतीने लाच घेतली आणि ऐन वेळी आपल्याच राजाकडून लढण्यास नकार दिला. जयचंदाने पृथ्वीराजाविरुद्ध लढण्यासाठी मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले आणि त्यासाठी जयचंद आणि जयचंदला राजा साळुंकीने मदत केली. राजा साळुंकी आणि जयचंदाला घोरीला मदत करून या देशावर सिंध प्रांतावर आक्रमण करायला सांगितले. सोळंकी राजाने मोहम्मद घोरीला आक्रमण करायला सांगितले. जेव्हा हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज झुंजत होते, त्याचवेळी इतर मराठी सरदार आणि राजपूत राजे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मुघलांच्या बाजूने लढत होते. ब्रिटिश शिखांची राज्य उद्ध्वस्त करत होते, ब्रिटिश हे शिखांच्या विरुद्ध लढत होते. तेव्हाच येथील काही शीख सरदार म्हणजे सेनापती गुलाब सिंग स्वस्थ बसून होता, त्या शिखाच्या राजांना त्यांनी मदत केलेली नव्हती किंवा मदत केलेली नाही. 1857 साली भारतीयांनी जेव्हा स्वातंत्र्याचा लढा उभारला, ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा उभारला, त्या पुकारलेल्या लढ्याला त्यावेळी शिखांनी मदत केली नाही, तर शिखांनी प्रेक्षकाची भूमिका घेतली. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय या विचाराने मी काळजीत पडलो. आणखी एका गोष्टींनी माझ्या काळजात घर केलेले आहे. आपल्या देशात जातीय व्यवस्था आणि सांप्रदायिक रचनांनी पूर्वापार वैरमनस्व पेरलेले आहेत. त्यामध्ये आता विभिन्न विचारांच्या पक्षांची, राजकीय पक्षांची आणि परस्पर विरोधी गटांची भर पडत आहे. भारतीय नागरिक आपल्या संप्रदायापेक्षा देशाला अधिक महत्व देतील की देशापेक्षा संप्रदायाला, आपल्या पक्षाच्या भूमिकेला महत्व देतील, मला सांगता येणार नाही. परंतु एक गोष्ट खात्रीने सांगता येईल की आज राजकीय पक्षांनी देशापेक्षा पंत संप्रदायाला, आपल्या पक्षाच्या मताला अधिक महत्व दिले, तर आपण दुसऱ्यांदा आपले स्वातंत्र्य धोक्यात टाकू आणि कदाचित कायमचे गमावून बसू. म्हणून आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असा इशारा बाबासाहेबांनी संसदेत दिला होता. बाबासाहेबांचे संसदेतील ओतप्रोत, देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भाषण ऐकून त्यांचे विरोधक, त्यांचे दुश्मन सुद्धा भारावून गेलेत. त्यामध्ये त्यांचे प्रमुख विरोधक असणारे त्यांचे टीकाकार अत्रे साहेब, ते सुद्धा
भारावून गेले आणि आतापर्यंत त्यांनी ज्या बाबासाहेबांवर टीका केलेल्या होत्या त्या केलेल्या टीकाबद्दल क्षमायाचना करून त्यांच्या देशभक्तीला त्यांनी अभिवादन केले, त्यांनी सॅल्यूट मारला होता. बाबासाहेबांनी राष्ट्रविकासाकरिता खूप मोठी भूमिका आपल्या राष्ट्र उभारणीसाठी मांडलेली होती. राष्ट्राची भूमिका अतिशय प्रखरपणे त्यांनी मांडली होती आणि शेवटपर्यंत राष्ट्राच्या बाजूनेच आपला मत व्यक्त केलेलं होतं. राष्ट्र निर्मिती, राष्ट्र उभारणी यासाठीच बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयातीत कार्य केलेले होते. खर तर बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला नाही किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी दुर्लक्ष केलं अशा प्रकारचे मत आधुनिक प्रस्थापितांनी बाबासाहेबांच्या विरोधात मांडलेले होते. परंतु बाबासाहेबांनी स्वातंत्र्यापेक्षाही आपल्या सामाजिक चळवळीकडे, येथील दलित, शोषित, वंचितांच्या चळवळीकडे लक्ष दिलेलं होतं आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य हवे होतेच. आपल्या गुरुप्रमाणे त्यांना हे वाटत होतं, हे ब्रिटिश, हे परकी सरकार आज ना उद्या जाईलच आणि या देशाला स्वातंत्र्य मिळेलच. परंतु या देशात हजारो वर्षापासून प्रस्थापित असणारी सामाजिक धार्मिक गुलामगिरी ही ऑटोमॅटिक नष्ट होणार नाही आणि येथील प्रस्थापित सनातनी ते नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी आपलं लक्ष स्वातंत्र्याच्या चळवळीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यामाजिक चळवळीवर, येथील शोषित पीडित दलितांच्या उत्थानाकरिता त्यांनी लक्ष आपलं त्यावर अतिशय जोर दिला होता. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या स्वातंत्र्याची मागणी महात्मा गांधी पूर्वी केलेली होती. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची मागणी 1942 मध्ये केली. चले जाओ ची घोषणा 1942 मध्ये दिली, मुंबईत दिली होती. परंतु बाबासाहेबांनी महात्मा गांधीच्या कितीतरी अगोदर 1930 मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या उचित योग्य मागण्याबरोबरच भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, आम्ही जेव्हा आमची आजची आणि पूर्वीची ब्रिटिश भारतात प्रस्थापित होण्यापूर्वीची, ब्रिटिश भारतात प्रस्थापित झाल्यानंतर आजची ही वर्तमान स्थिती जेव्हा आम्ही बघतो, आजची आणि पूर्वी स्थिती जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आम्हाला दलितांच्या स्थितीत फरकच पडलेला दिसत नाही. 150 वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अवस्था सुधारलेली नाही आणि म्हणून ब्रिटिश साम्राज्यातील अस्पृश्य देखील वर्तमान सरकार बदलून त्यांच्या ठिकाणी लोकांसाठी आणि लोकांनी निवडलेले सरकार प्रस्थापित करू इच्छितात आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्यास घाबरणार नाहीत अशा शक्तिशाली हातांमध्ये सरकार असले पाहिजे असे जाहीर करतात. म्हणजे अस्पृश्य सुद्धा येथील सामाजिक चळवळीमध्ये जर ब्रिटिशांकडून परिवर्तन आणणे होत नसेल तर शक्तिशाली सरकार आणण्याकरिता ब्रिटिशांची सत्ता उलथवून पाडण्याकरिता तयार आहेत अशी घोषणा बाबासाहेबांनी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेमध्ये केलेली होती. बाबासाहेब इंग्रजांना खडसावून पुढे म्हणतात, बहुसंख्य भारतीयांना अमान्य असलेले संविधान म्हणजे ब्रिटिशांचं संविधान, ब्रिटिशांचे रूल रेग्युलेशन वर्तमान स्थितीत स्वीकारले जाऊ शकणार नाही. तो काळ आता निघून गेला जेव्हा तुम्ही निर्णय करीत होता आणि भारत तो मान्य करीत होता. ती वेळ फिरून कदापिही येणार नाही. बाबासाहेबांचे उपरोक्त राष्ट्रभक्तीचे ओतपोत भरलेले विधान ऐकून महात्मा गांधी आंबेडकरांना म्हणतात, मिस्टर डॉक्टर आंबेडकर, आपण महान देशभक्त आहात. यावरून बाबासाहेबांची जाज्वल्य देशभक्ती दिसून येते. म्हणजे बाबासाहेब देशभक्तीविषयी एकनिष्ठ होते. मी प्रथम, मध्यम आणि शेवटी भारतीय आहे ही घोषणा फक्त बाबासाहेब एकमेव देऊ शकले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या धोरणांनी लोकशाही प्रधान प्रजासत्ताक शासन प्रणालीचा पर्याय विचारांती निवडला आणि त्याकरिता जेव्हा
नव्याने राज्यघटना निर्माण करण्याची निकट निर्माण झाली, त्या अपरिहार्यतेतून या धोरणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याची विनंती केली, तेव्हा भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली. तेव्हा त्यांनी ती जबाबदारी शिरोधार्य मानून अतिशय यशस्वीरित्या पार पाडली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वप्रणालीवर आधारित संघराज्यात्मक लोकशाही प्रधान प्रजासत्ताक भारताचे लोककल्याणकारी संविधान सर्वांग सुंदर असे मनोहारी शिल्प बाबासाहेबांनी तयार करून या देशाला बहाल केले. ते या देशाने स्वीकारले आणि याची वस्तुनिष्ठ साक्ष भारतीय संविधानाची उद्देशिका देते. 26 जानेवारी 1950 पासून भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. त्यापूर्वी भारत एक राष्ट्र नव्हता. या देशातील प्रस्थापित येथील बहुजनांना मताचा अधिकार, समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार देण्यास तयार नव्हते. तर भारतीयांना प्रथमतः संविधानाने काही दिलं असेल तर राष्ट्रीयत्व, नागरिकत्व दिलं, त्यांना मताचा अधिकार दिला, त्यांना समतेचा अधिकार दिला आणि संपूर्ण भारत विविध भाषा, विविध धर्म, जाती, उपजाती, विविध प्रांत अशामध्ये विखुरलेला भारत हा जगाच्या पाठीवर एक राष्ट्र म्हणून उदयास आला. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्र विकासातील महत्वपूर्ण भूमिका आहे. राष्ट्र विकास, राष्ट्र निर्मिती, एकदा राष्ट्र निर्मिती झाल्यानंतर कागदोपत्री संविधान जरी तयार झाले असेल तरी त्या संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सातत्याने ते संविधान टिकून ठेवण्यासाठी त्या देशाचा सर्वांगीण विकास सुद्धा साधला गेला पाहिजे. आणि या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र उभारणी त्यासोबत देशाच्या आर्थिक विकासामधील भूमिका सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असे ठरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकात मांडलेले मूलभूत आर्थिक विचार, जे बाबासाहेब हे विश्वविख्यात एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. दृष्टीने जर एका पैलूने जर विचार केला, जागतिक प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन विद्यापीठातून ग्रेज इन लंडन मधून अर्थशास्त्रीय डिग्र्या घेणारे एक श्रेष्ठ एकमेव अद्वितीय असे अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले मूलभूत आर्थिक विचार आज 21व्या शतकात आणि सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सुद्धा नव्हे तर भविष्य काळात सुद्धा अतिशय महत्वपूर्ण त्या परिप्रेक्ष्यातून अतिशय महत्वपूर्ण आणि उपयोगी ठरणारे असे बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान आपण बघू. खर तर बाबासाहेबांनी मांडलेल्या आर्थिक विचारामध्ये त्यांच्या विचारातून त्यांचा द्रष्टपणा लक्षात येतो. रुपयाचे विश्लेषण, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, जेव्हा जगामध्ये रुपयाची समस्या निर्माण झाली तेव्हा बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि या कठीण विषयातील हा त्यांचा प्रबंध त्यांची अर्थशास्त्रीय प्रतिभा स्पष्ट करते. या विषयावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्म, इतिहास, नागरिकशास्त्र, कायदेशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादी जीवन उपयोगी विषयाचे विस्तृत ज्ञान असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रीय विचार सामाजिक आणि राजकीय अंगाने मांडलेत. बाबासाहेबांना अर्थशास्त्रदृष्ट्या गुरुस्थानी मानणारे, अर्थशास्त्रदृष्ट्या पितामह मानणारे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन यांनी गरिबासाठी अर्थशास्त्र मांडले, गरिबाच्या उत्थानासाठी अर्थशास्त्र मांडले. बाबासाहेबांनी हेच गरिबासाठीचे अर्थशास्त्र सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा तिन्ही अंगाने मांडून जगासमोर ठेवलेत. बाबासाहेबांचे आर्थिक विचार हे पिरॅमिडच्या तळाशी असणाऱ्या दुर्बल जनतेला समोर ठेवून विस्तारलेले आहेत. बाबासाहेबांच्या आर्थिक विचार आणि धोरणात जागतिक समस्या दूर करण्याची ताकद आहे. त्याद्वारे अखिल विश्वातील मानव जातीचे कल्याण घडून येऊ शकते. त्यांचे कल्याण साधनाची क्षमता बाबासाहेबांच्या आर्थिक विचारामध्ये आहे. बाबासाहेबांनी 1916 मध्ये नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया
अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची पीएचडी डिग्री प्राप्त केली होती. या प्रबंधाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय गुरु प्राध्यापक सेलिगमन यांनी म्हटले होते, आंबेडकरांनी हाताळलेला हा प्रश्न जगातील विचारवंताच्या चर्चेतील एक महत्वाचा विषय असून या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास कोणी केल्याचा किंवा कोणी केला असल्यास मला माहित नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असे म्हणतात की बाबासाहेबांनी पीएचडी साठी घेतलेला विषय, हाताळलेला विषय एवढा सांगोपांग विषय आहे की त्यासारखा विषय जगातील अन्य अर्थशास्त्रज्ञांनी स्वीकारला असेल, हाताळला असेल असे मला माहित नाही, अशी ग्वाही जर त्यांचे अर्थशास्त्र गुरु सेलिगमन देतात, यावरून त्या प्रबंधाचे आणि त्या प्रबंध निर्मात्याचे महत्व, त्यांची उत्तुंग उंची आपल्या लक्षात येते. खरं तर बाबासाहेबांनी या ग्रंथाद्वारे भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती, ब्रिटिशांकडून आलेले नियमन, ब्रिटिशांनी केलेले शोषण स्पष्ट केलेले होते आणि म्हणून त्या ग्रंथाला जगात महत्व प्राप्त झालेलं होतं. बाबासाहेबांनी 1924 मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा हा ग्रंथ लिहिला. रुपयाचा प्रश्न हा प्रबंध लिहिला. आणि या प्रबंधामध्ये रुपयाची समस्या त्यांनी स्पष्ट केली. प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजे आपल्या डीएससी डिग्रीसाठी त्यांनी सादर केलेला हा प्रबंध म्हणजे बाबासाहेबांनी आधुनिक जगाला दिलेली एक अर्थशास्त्रीय महान अशी देणगी आहे. या प्रबंधात त्यांनी जगातील कीर्तिवंत कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक जॉन मेनार्ड केन्स यांच्या सिद्धांताला विरोध केला. केनचे सिद्धांत मोठ्या उत्पादकांसाठी, भांडवलशाही राष्ट्राकरिता म्हणजे धनाढ्य लोकांसाठी, श्रीमंत लोकांसाठी होते, तर बाबासाहेबांचा आर्थिक दृष्टिकोन हा गरिबांच्या कल्याणाचा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाद्वारे हे दाखवून दिले की ब्रिटिशांनी म्हणजे केन्सनी मांडलेले विचार, चलनविषयक धोरण हे चुकीचे आहे. अन्यायकारक ठेवून एकूण भारतीयांची कशी पिळवणूक केलेली आहे. भारताचा रुपया स्थिर झाल्याशिवाय महागाई रोखली जाणार नाही. आजच्या काळात तर भारतीय रुपयांची डॉलरच्या तुलनेत अतिशय दयनीय स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजेच बाबासाहेबांनी केनच्या या विचाराला विरोध केला. केन्स आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये असणारा हा वाद ब्रिटिश शासनातील त्यांच्या प्रशासनाचा वाद होता आणि त्याप्रमाणे त्यांच्या प्रशासनाचा वाद हा जॉन मेनार्ड केन्स यांच्या माध्यमातून तो त्यांनी मांडण्यात आलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे तो परकीय विनिमयाच्या संदर्भात एक्सचेंज आणि देशाचं चलन याविषयी असणारा तो स्टँडर्डचा वाद होता. विनिमयाचा, देशाच्या नाण्याचा वाद होता. केन्सनी भारताकरिता एक आणि ब्रिटनकरिता एक नाणं किंवा चलन असावं, चलन अशी मांडणी केलेली होती. गोल्ड स्टँडर्ड अँड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे सुवर्ण प्रमाप आणि विनिमय प्रमाप. सुवर्ण प्रमापामध्ये करन्सी, प्रत्यक्ष चलन हे सुवर्णामध्ये बनवलेली असते, तयार झालेली असते. तर एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये, विनिमय परिमापामध्ये चलन हे कुठल्या तरी दुसऱ्या धातूमध्ये निर्माण केलेलं असते आणि भारताचं चलन तत्कालीन ब्रिटिशकालीन परिस्थितीमध्ये रौप्य स्वरूपात निर्माण केलेलं होतं आणि त्याचा विनिमय मूल्य इंग्लंडच्या गोल्ड स्टँडर्डशी जोडलेलं होतं. बाबासाहेबांचं असं मत होतं, गोल्ड स्टँडर्ड तत्कालीन परिस्थितीमध्ये महत्वाचं होतं आणि गोल्ड स्टँडर्डचं मूल्य हे स्थिर राहत होतं. कुठल्याही देशाच्या विकासाकरिता दर आणि त्याच्या चलनाचं मूल्य स्थिर राहणं अतिशय आवश्यक आहे. तरच त्या देशाचा विकास होऊ शकतो, त्या देशातील गरिबांचा विकास साधला जाऊ शकतो. अन्यथा जर त्या चलनाचं मूल्य स्थिर राहत नसेल तर तेजी म्हणजे किंमत वाढीची प्रवृत्ती निर्माण होऊन त्यांचं खर्चयोग्य उत्पन्न कमी होईल आणि आपल्या उत्पन्नाद्वारे आपल्या जीवनावश्यक गरजा सुद्धा त्या देशातील खालच्या स्तराचा वर्ग पूर्ण करू शकणार नाही. त्या देशाचा विकास घडून येऊ शकणार नाही आणि म्हणून त्या देशाच्या करन्सी, त्या देशांच्या चलनाचं मूल्य स्थिर ठेवणे, त्याची किंमत स्थिर ठेवणे त्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे.
तत्कालीन परिस्थितीमध्ये गोल्ड स्टँडर्डच भारताच्या रुपयाचं मूल्य स्थिर ठेवू शकत होतं आणि म्हणून भारताकरिता सुद्धा गोल्ड स्टँडर्ड करन्सी असावी, सुवर्ण प्रमाप चलन असावं अशी बाबासाहेबांची मागणी होती आणि बाबासाहेबांसोबत भारतीयांची सुद्धा मागणी होती. म्हणजेच या केनच्या विनिमय चलनाला बाबासाहेबांनी केलेला हा विरोध होता. म्हणजेच बाबासाहेबांनी तत्कालीन जगप्रसिद्ध केन सारख्या अर्थतज्ञाला सुद्धा अयशस्वी ठरवलेलं होतं. यावरून बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी रुपयाची समस्या हा ग्रंथ जगप्रसिद्ध मान्यता पावला. भारतच नव्हे तर जगातील कुठल्याही देशाच्या चलनाची किंमत जर स्थिर ठेवायची असेल, विनिमय दर जर स्थिर ठेवायचा असेल, तर ते चलन स्थिर राहिलं पाहिजे, त्याचं मूल्य स्थिर राहिलं पाहिजे आणि ते मूल्य तत्कालीन परिस्थितीमध्ये गोल्ड स्टँडर्डमध्ये स्थिर स्थिर राहू शकत होतं. आणि ती प्रणाली बाबासाहेबांचे विचार जर स्वीकारले तर जगातील कुठल्याही देशाचा विकास, कुठल्याही देशाचं चलनाचं मूल्य स्थिर राहू शकत होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीद्वारे जगाला दाखवून दिले होते. देशाच्या विकासाकरिता देशाच्या अर्थव्यवस्थेचे विविध क्षेत्र असतात. प्रामुख्याने 3 क्षेत्र असतात. अर्थव्यवस्था कुठल्याही प्रकारची असो, अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत. कॅपिटलिस्ट भांडवलशाही अर्थव्यवस्था, सोशलिस्ट समाजवादी अर्थव्यवस्था, मिक्स इकॉनॉमी मिश्र अर्थव्यवस्था किंवा प्लॅनेट इकॉनॉमी नियोजित अर्थव्यवस्था हा नवीन निर्माण झालेला प्रकार. परंतु कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने 3 प्रमुख क्षेत्र असतात. ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणजे प्रायमरी सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर अँड सर्व्हिस सेक्टर. म्हणजे देशाकरिता त्या देशाच्या शेती क्षेत्र, त्या देशाचं औद्योगिक क्षेत्र आणि त्या देशाचं सेवा क्षेत्र, तिन्ही क्षेत्रा मिळून त्या देशाच्या उत्पादनाची निर्मिती होत असते, त्या देशाचा जीडीपी तयार होत असतो आणि त्या देशाचा विकास साधला जात असतो. या क्षेत्राला परस्परांवर अवलंबित्व निर्माण झालेलं असते. सेवा क्षेत्राकडून, बँकिंग सेक्टरकडून या उर्वरित शेती क्षेत्राला किंवा औद्योगिक क्षेत्राला फायनान्स वित्त पुरवठा झाला पाहिजे आणि वित्त पुरवठ्यावर एक नियंत्रण ठेवणारी केंद्रीय बँक असली पाहिजे. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सेंट्रल बँक असणं ही अतिशय महत्वाची आणि सध्याची गरज होती. जगामध्ये सेंट्रल बँक निर्माण झालेल्या होत्या. भारतामध्ये सेंट्रल बँक निर्माण झालेली नव्हती. विविध प्रांतामध्ये, विविध राज्यामध्ये विविध प्रकारचे चलन निर्माण होत होते. त्यांचं मूल्य समान नव्हतं आणि म्हणून जर देशाचा सर्वांगीण फास्ट जलदगतीने विकास साधायचा असेल तर या चलन पद्धतीवर नियंत्रण ठेवणारी एक सेंट्रल बँक अतिशय आवश्यक होती. आणि म्हणून त्या दृष्टीने बाबासाहेबांनी भारतात सुद्धा सेंट्रल बँक निर्मितीकरिता आपल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथामध्ये त्यांचे नियम मांडलेत. म्हणजेच आजची सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य हे बाबासाहेबांच्या आर्थिक विचारावर चालते. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाद्वारे त्याची निर्मिती होऊन त्या ग्रंथाद्वारे त्यांचे कार्य चालते. म्हणजेच आरबीआयला कायमस्वरूपी मार्गदर्शक तत्व हे बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीने दिलेले आहेत. आरबीआयचे कार्य बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारे चालते. बाबासाहेबांनी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी प्राध्यापक केन सारख्या श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अर्थज्ञानाला आव्हान दिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांचे गुरु प्राध्यापक एडविन कॅनन यांनी दिलेले प्रशस्ती पत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ शास्त्रज्ञ बनवतात. प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथात आज जागतिक आर्थिक व्यवस्थेत निर्माण झालेल्या समस्या, चालू असलेला गोंधळ दूर करण्याची ताकद आहे. हे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची ताकद आहे. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ताकद आहे. त्यांच्या बुद्धीने सर्व जगाला कवेत घेतले आहे. जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे बौद्धिक कार्य की ज्यांचा संपूर्ण जगावर एवढा दूरगामी परिणाम झालेला आहे, बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही व्यक्तीने केलेले नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब हे जागतिक सर्वश्रेष्ठ बुद्धिमान, विद्वान, देशभक्त, कल्याणकारी, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ठरतात. आज जगभरातले अर्थशास्त्रज्ञ व प्रशासकीय प्रमुख हे मानतात की तळागाळातील लोकांची क्रयशक्ती व बचत जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेत स्थैर्य येणार नाही आणि अर्थव्यवस्थेचा विकास सुद्धा साधला जाणार नाही, घडून येऊ शकणार नाही. बाबासाहेबांचे आर्थिक विचार गरिबांच्या प्रगतीवर भर देतात. आर्थिक प्रगतीबाबत
बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की प्रगतीमधील असमतोल टाळला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी राजकीय वैर, राजकीय मतभेद बाजूला ठेवून गरिबांचे सामाजिक अर्थकरण करायचे हवे. आजच्या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधावरून हे स्पष्ट होते की बाबासाहेबांचे विचार त्यांना अतिशय जरुरीचे आहेत. परिस्थितीला अनुसरून, देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीला अनुसरून जेव्हा कोणते संकट निर्माण होत असेल, तर तो देश एकसंघ ठेवण्याकरिता बाबासाहेबांनी संघराज्यात्मक स्वरूपाची संसदीय लोकशाही या देशाला दिली आणि त्या संसदीय लोकशाहीमध्ये केंद्राला वर्चस्व प्रस्थापित करणारे अधिकार बहाल केलेत. परंतु त्या अधिकाराचा गैरउपयोग कुठल्याही पक्षाने घेता कामा नये. तर देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाने प्रत्येक प्रांताला, प्रत्येक राज्याला समतेच्या दृष्टीने समान अधिकार देऊन, समान वाटा देऊन त्यांचा स्वीकार, त्यांचा विकास साधला गेला पाहिजे. असे परस्पर संबंध राज्य आणि केंद्रामध्ये निर्माण केले पाहिजे असं बाबासाहेबांचं संविधान शिकविते. संविधानाचा भारतात अंमल सुरू होऊन भारत देश एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झालं. परंतु या भारतामध्ये खर तर संविधानाची परिपूर्णपणे अंमलबजावणी अद्यापी झालेली दिसून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या निर्मितीसोबत देशाच्या विकासाकरिता अनेक उपाययोजना, अनेक प्रयत्न केलेले दिसून येते. बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या देशात कल्याण साधण्याचा प्रयत्न केला. या देशात हयातभर त्यांनी विकास साधण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री असताना, म्हणजेच 1942 मध्ये मजूर मंत्री असताना त्यांच्याकडे जलसिंचन, श्रम आणि ऊर्जा खाते होते. त्यांनी कामगारांकरिता कामगार कल्याण धोरण आखून दिवसाचे तास, मजुरीचे दर, प्रासंगिक रजा, महिला प्रसूती रजा इत्यादी अनेक प्रकारच्या सवलती देऊन कामगारांना त्यांचे हक्क बहाल केलेत. रोजगार नियोजन केंद्राची तरतूद केली. दुसऱ्या महायुद्धानंतर देशाच्या पुनर्भरणीचा कार्यक्रम आखण्यात आला. त्यामध्ये वीज, पाणी, वाहतूक, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत अनेक कायदे आणि धोरणे राबविलीत. आज भारतात कार्यरत असलेले सेंट्रल वॉटर इरिगेशन कमिशन, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी, सेंट्रल इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन, फायनान्स कमिशन, सेंट्रल थर्मल पॉवर कमिशन, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, भाकरा नांगल प्रकल्प ही बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची प्रतीके आहेत. जेव्हा त्या भाकरा नांगल प्रकल्प, दामोदर व्हॅली प्रकल्प यांच्या समारंभामध्ये उद्घाटनाच्या समारंभ सुरू असताना खोसला नावाचे सेक्रेटरी, अध्यक्ष आणि पंडित नेहरू त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा पंडित नेहरूंनी असे व्यक्त केले की हे भाकरा नांगल किंवा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन किंवा इतर प्रकारचे हे धरण प्रकल्प हे आधुनिक भारतातील खऱ्या अर्थाने भारताला सुजलाम सुफलाम ठेवणारे आधुनिक मंदिरे आहेत आणि म्हणून त्यांची निर्मिती झाली पाहिजे. त्यामुळे हा देश सुजलाम सुफलाम होईल, सुखी होईल. आणि त्याच कार्यक्रमामध्ये खोसला म्हणाले, पंडितजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहेत. देशाच्या विकासाकरिता जलसिंचन आवश्यक आहेत, असे प्रकल्प आवश्यक आहेत. भारतामध्ये प्रकल्प उभारणी झाली, भाकरा नांगलची उभारणी झाली, दामोदर व्हॅली निर्माण झाली. पण या दामोदर व्हॅली, भाकरा नांगलचे जे जनक आहेत, निर्मिती जनक आहेत, त्यांचे पितामह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या तत्वातून, त्यांच्या कार्यातून, त्यांच्या विचारातून, आर्थिक कार्यातून या प्रकल्पांची म्हणजे आधुनिक मंदिरांची निर्मिती झालेली आहे. ज्यावरून बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांची, या देशाच्या विकासातील भूमिकेची कल्पना येईल. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये
या धोरणांची, या प्रकल्पांची उभारणी होण्यापूर्वी भारतात 12ही महिने वाहणाऱ्या नद्या होत्या, आजही आहेत. त्या नद्यांना येणाऱ्या पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत होती. त्यावर उपाय म्हणून पूर नियंत्रण, विद्युत निर्मिती, जलवाहतूक आणि खनिज संपत्ती निर्मितीचे प्रकल्प उभारण्याच्या धोरणाची बाबासाहेबांनी आखणी करून दिली होती. म्हणजेच बाबासाहेबांनी मल्टीपर्पोज या दृष्टिकोनातून, बहुपर्यायी दृष्टिकोनातून प्रकल्प उभारलेले होते. एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात 12ही महिने वाहणाऱ्या नद्यामुळे येणारे पूर आणि त्यामुळे वाहून जाणारी गावं, होणारी जीवित आणि वित्तहानी हे रोखण्यासाठी बाबासाहेबांनी हे प्रकल्प उभारले. या माध्यमातून जर हे नद्याजोड प्रकल्प उभारला, आधुनिक काळामध्ये सध्याच्या गव्हर्नमेंटनी 1 वर्षापूर्वी नदी जोड प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. परंतु बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून या देशात नदी जोड प्रकल्प उभारण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे 12ही महिने वाहून जाणारे पाणी वाया जाणार नाही. त्यामुळे लोकांची, शेतीची जीवित आणि वित्तहानी होणार नाही. तसेच जर नदीजोड प्रकल्प निर्माण झाला तर त्या माध्यमातून जलवाहतूक निर्माण होईल आणि देशाला, सरकारला उत्पन्न मिळेल. शेतकऱ्याला सिंचन पद्धतीमुळे उत्पादन निर्माण होईल, देशाच्या शेती उत्पादन वाढेल आणि त्यासोबत देशाचा व्यवसाय वाढेल. त्या समुद्राच्या भूगर्भातून काही खनिज पदार्थ काढता येईल. अशा विविध मार्गाने देशाचं आर्थिक उत्पादन वाढेल, जीडीपी वाढेल, देशाचं उत्पादन होईल आणि देशाचा विकास होईल. असा पर्यायी उद्देश समोर ठेवून बाबासाहेबांनी भाकरा नांगल, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन किंवा त्या धरणाची, त्या प्रकल्पाची उभारणी केलेली होती. बाबासाहेबांनी केवळ विद्युत, जलप्रकल्प हाच विचार केला नाही, तर देशाच्या सर्वांगीण दृष्टीने विचार केला. वाढणाऱ्या लोकसंख्येचे नियंत्रण करण्याची भविष्यकालीन विचार बाबासाहेबांनी फार वर्षापूर्वी दूरदृष्टीचा विचार करून लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडला. शेतकरी कुटुंबातील लोकसंख्या वाढीमुळे शेतीच्या आकाराचे लहान लहान तुकडे होतात. वारसा हक्कामुळे ते खंडन होते आणि शेती पद्धती किफायतशीर राहत नाही. ती किफायतशीर करण्यासाठी बाबासाहेबांनी भारतातील लहान जमीन धारणेची समस्या विचारात घेऊन सामूहिक शेतीचा पर्याय दिला. तर कोकणासारख्या प्रदेशातील खोती पद्धतीवर बंदी आणण्याचा सुद्धा उपाय सुचविला. कारण कोकणातील खोती पद्धती ही तत्कालीन कनिष्ठ वर्गाची शोषण करणारी, वरिष्ठांच्या माध्यमातून करण्यात येणारी शेती पद्धती होती आणि त्या खोती पद्धती विरुद्ध संसदेत बिल मांडण्याचं कार्य प्रथमतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे देशातील गरिबांचं शोषण थांबवण्याचं, नियंत्रण करण्याचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तत्वज्ञानाद्वारे केलं. देशातील गरिबी नष्ट होऊन देशाची भरभराट व्हावी या दृष्टीने केवळ भारतानेच नाही तर संपूर्ण जगाने स्वीकारावा असा राज्य समाजवादाचा सिद्धांत, अशा स्वरूपाचा राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम बाबासाहेबांनी मांडला. परंतु भारताने तो पूर्णपणे स्वीकारला नाही. काही अंश स्वीकारला आणि त्याचे रूपांतर भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली. बाबासाहेबांनी मार्क्सवादाला अभिप्रेत असणारी समाजरचना, म्हणजे गरिबी व श्रीमंती यांच्यामधील दरी कमी करणारी समाजरचना प्रत्यक्षात आणण्याची ताकद आंबेडकरी आर्थिक विचारात आहे. म्हणजे राज्य समाजवादामध्ये आहे. या राज्य समाजवादाचे उद्देश अतिशय प्रगल्भ असे आहेत, व्यापक असे आहेत. मार्क्सवादापेक्षा बाबासाहेबांचा, म्हणजे मार्क्सवादी समाजवादापेक्षा बाबासाहेबांचा राज्य समाजवाद हा व्यापक स्वरूपाचा आहे. बाबासाहेबांनी मांडलेल्या राज्य समाजवादात मी थोडक्यात मुद्दे म्हणतो. बाबासाहेबांच्या राज्य समाजवादामध्ये त्यांनी शेतीचे राष्ट्रीयकरण, सामुदायिक स्वरूपाची शेती आणि सर्व लोकांना शेती व्यवसाय उपलब्ध करून देणे, त्यांना बी बियाणे हा खर्च सरकारने करावा आणि त्याच्या मोबदल्यात शेतसारा जनतेकडून घ्यावा, अशा उपाययोजना होत्या. प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयकरण, जे की ठरणारे उद्योग आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं, अशा प्रकारचे उद्योग. प्रमुख सेवांचे सुद्धा राष्ट्रीयकरण
करण्यात यावे, म्हणजेच पब्लिक सेक्टर म्हणजेच राज्य समाजवाद मांडला आणि त्या माध्यमातून या देशातील प्रत्येक क्षेत्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. कारण शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या तिन्ही क्षेत्राच्या माध्यमातून जर शेतीचा विकास केला, शेतीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, शेतीला पाणी पुरवठ्याची व्यवस्था देण्यात आली, शेतीला जर उद्योगाचा दर्जा देण्यात आला, तर त्या प्रांतातील, त्या एरियातील शेतकरी, शेतमजूर त्याच एरियामध्ये आपला विकास साधू शकतील, त्यांना तेथेच रोजगार मिळू शकेल, अशा प्रकारची उपाययोजना बाबासाहेबांनी शेतीच्या माध्यमातून केली. भारताला औद्योगिकरण करणे अतिशय गरजेचं आहे. कारण केवळ शेती क्षेत्रामुळे देशाचा विकास होऊ शकत नाही. तर त्याला औद्योगिकरणाची जोड दिली पाहिजे आणि म्हणून येथील बहुजन समाजाला, शोषित समाजाला उद्योगधंद्याकडे वळा, शहराकडे वळा आणि ती उद्योगधंद्याची उभारणी करण्याचं कर्तव्य या देशातील तमाम बहुजनांना रोजगार निर्माण करून देण्याचं कर्तव्य हे सरकारचं आहे, हे केंद्र सरकारचं आहे, असं आपल्या घटनेमध्ये त्यांनी नमूद केलं. असं आपल्या राज्य समाजवादाच्या घटनेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. बाबासाहेबांना या देशामध्ये अभिप्रेत असणारी गरिबीमुक्त अर्थव्यवस्था त्यांनी या भारताला आणि संपूर्ण जगाला दिली आणि त्याच अर्थव्यवस्थेची, त्या आर्थिक विचारांची आज नितांत गरज आहे. बाबासाहेबांसारखा देशभक्त भारतात झालेला नाही. आपल्या विद्यार्थी दशेत त्यांनी थेट लंडनमध्ये जाऊन ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीचा धिक्कार केला. एवढी हिंमत कुठल्याही भारतीयांनी दाखवलेली नाही. त्यांनी केवळ धिक्कारच केला नाही, तर ब्रिटनचा दुटप्पीपणा सुद्धा जगाच्या वेचीवर टांगला आणि या देशाच्या स्वातंत्र्याची मागणी केली. म्हणजेच बाबासाहेब एक प्रखर देशभक्त, राष्ट्रनिष्ठा असणारे देशभक्त होते. खरं तर आजच्या या महामारीच्या काळात बाबासाहेबांच्या या आर्थिक विचारांची उपयुक्तता, कारण कोविड-19 या आजारामुळे हा भारत देश टाळेबंदी झाला, लॉकडाऊन झाला आणि या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बहुजन समाजातील विविध जातीतील गरीब वर्गावर त्यांचा परिणाम घडून झालेला दिसून येतो. त्यांचा झालेला परिणाम हा अख्ख्या जगाला माहित आहे, केवळ भारतातच नव्हे. कोविड-19 या चीनमधून प्रस्थापित झालेला आजार हा जगभर पसरला आणि या आजाराने अख्ख्या जगात थैमान घातलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये जवळपास 4,40,000 पेशंट या आजाराने ग्रस्त झालेले आहेत आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा या रोगाने जवळपास 14,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू घडून आलेला दिसून येतो. म्हणजे या रोगाने जगभर थैमान घातलेले आहेत. जगभर कामगार वर्गाची, शेतकरी वर्गाची, कनिष्ठ वर्गाची पिळवणूक सुरू आहे, त्यांचं शोषण सुरू आहे. त्यांचं दोन्ही बाजूने, एका बाजूने रोजगार गेला तर दुसऱ्या बाजूने महामारी निर्माण झाली आणि रोगग्रस्त होण्याची सुद्धा स्थिती त्यांच्यावर निर्माण झालेली आहे. अशा या अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवादच या जगाला वाचवू शकतो. कारण अर्थप्रणालीचे वेगवेगळे प्रकार आहेत, अर्थशास्त्रांचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. ठळकपणाने जर विचार केला, काही अर्थशास्त्रज्ञांचे विचार हे भांडवलशाही प्रधान आहेत. भांडवलशाही प्रधान राष्ट्रामध्ये सरकारची भूमिका अतिशय नगण्य किंवा उदारमतवादाची असते, तर दुसऱ्या बाजूने टोकाची भूमिका असणारा समाजवाद, सोशलिझम असतो. युरोपीय देशात केन्स किंवा प्रस्थापित अर्थतज्ञांनी मांडलेला भांडवलशाही विचार, तर त्या भांडवलशाही विचारामध्ये सुद्धा कामगारांची पिळवणूक घडून येते. भांडवलशाही ही कामगारांची पिळवणूक घडून आणतेच, परंतु ती अर्थव्यवस्था सुद्धा प्रत्येक संकट समयामध्ये, प्रत्येक संकट काळात त्या देशाचा, त्या देशातील जनतेचा, त्या देशातील गरीब, दलित, पीडित, शोषित जनतेचा विकास साधू शकत नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या टोकाची अर्थव्यवस्था, आर्थिक विचार जगाच्या पाठीवर निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे सोशलिझम, म्हणजे समाजवाद, म्हणजे मार्क्सवाद. मार्क्सवादामध्ये सर्व अर्थव्यवस्था, संपूर्ण देशाचं नियमन हे केंद्रीय सत्तेच्या अधीन झालेलं असते आणि केंद्रीय सत्तेच्या अधीन झाल्यामुळे ते त्या देशातील जनतेचं स्वातंत्र्य बाधित झालेलं असते. त्या जनतेला
स्वतंत्रपणे कुठले निर्णय घेता येत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार ठरवेल तीच भूमिका त्यांना निभावावी लागते. यामधला सवर्ण एक सुवर्णयुग अशी भारताची अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र व्यवस्था निर्माण झाली. बाबासाहेबांना घटनेमध्ये राज्य समाजवाद समाविष्ट करायचा होता, परंतु राज्य समाजवाद घटनेमध्ये ते समाविष्ट करू शकले नाही. कारण बाबासाहेबांना आपल्या विचाराप्रमाणे राज्यघटना निर्माण करता आली नाही. तरी त्यामधून जी चांगल्यात चांगली तत्वप्रणाली त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राज्य समाजात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो समाविष्ट झाला नाही. त्यानंतर समाजवादातील काही कलमे कालांतराने काही प्रमाणात या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नियोजनामध्ये स्वीकारण्यात आले. या राज्य समाजवादामध्ये तिन्ही क्षेत्राचा विकास म्हणजेच आज जो आपण बघतो श्रमिक लोकांची या कोरोना काळामध्ये झालेली हालअपेष्टा, भूकमारी आणि त्यांचा झालेला प्रवास, त्या महिलांची झालेली प्रसूती वेदना, बालकांच्या वेदना, हजारो किलोमीटर चालावा लागणारा अनवाणी प्रवास, भूक, ताण अशा या संकटात महामारीत सापडलेला हा श्रमिक आपला रोजगार सोडून या महामारीमुळे, कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या रोजगारीच्या ठिकाणावरून रिमायग्रेशन परत आपल्या प्रांतामध्ये, आपल्या स्थानिक प्रांतामध्ये, राज्यामध्ये प्रस्थापित किंवा येण्याच्या मार्गावर त्यांनी आपलं प्रस्थान केलं आणि त्यामध्ये अनेक स्वरूपाच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा अवस्थेमध्ये अख्ख्या जगाने भांडवलशाही देश जरी असतील त्यांनीही बाबासाहेबांच्या तत्वाचं अनुकरण करून, कारण देशातील सरकारची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते आणि अशा अवस्थेमध्ये राज्य समाजवाद हा सांगतो की शेतीचे राष्ट्रीयकरण असावे, उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण असावे, मूलभूत उद्योग हे सरकारी सार्वजनिक क्षेत्रामध्ये असावे आणि सरकारची भूमिका पाहिजे त्या दृष्टीने वेळोवेळी अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका असावी. सरकारने शेतीचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा, उद्योगधंद्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा आणि सेवा क्षेत्राचा सुद्धा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. कारण शेती क्षेत्राचा विकास झाला तर तेथील त्या परिसरातील, त्या प्रांतातील, त्या एरियातील लोकांना आपल्याच एरियामध्ये मुबलक प्रमाणात रोजगार मिळू शकतो. लोकसंख्येच्या दृष्टीने लोकसंख्या नियंत्रण असेल तर त्या शेतीद्वारे त्यांचा उदरनिर्वाह आणि विकास साधू शकतो. यासोबत शेतीला आधार म्हणून उद्योगधंद्यांची निर्मिती आणि त्या उद्योगधंद्यामध्ये या संपूर्ण देशातील लोकांना रोजगाराची सुविधा निर्माण करण्यात येईल. ही बाबासाहेबांनी उद्योगधंद्यांची केलेली मांडणी. प्रमुख उद्योगधंदे हे सार्वजनिक क्षेत्रात असावे. खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदे या देशातील बहुजनांचा विचार करत नाहीत आणि म्हणून बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून यांना आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी करून या सरकारला या बहुजनांना रोजगार द्यावा लागतो. परंतु प्रत्यक्षरित्या हे आरक्षण नष्ट करू शकत नाहीत, म्हणून अप्रत्यक्षरित्या नवीन धोरणाचा स्वीकार करून, नवीन सरकारी संस्थांचे उदारीकरण करून हे रोजगार, हे आरक्षण नष्ट होण्याचे प्रयत्न ते केले जात आहेत. श्रमिकांच्या दृष्टीने पाहिजे तेवढ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या जात नाही. भारताचा एकूण जीडीपीचा जो शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील होणारा खर्च, त्यांचा वाटा हा अतिशय अल्प आहे. वैद्यकीय सेवेवर होणारा खर्च हा 1 ते 2% आहे. शिक्षणावर होणारा खर्च हा 3% कमी आहे. खरं तर देशाचा विकास घडून आणायचा असेल तर तिथे तज्ञ निर्माण झाली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ निर्माण झाले पाहिजे आणि म्हणून पब्लिक सेक्टरमध्ये सरकारची भूमिका अतिशय महत्वपूर्ण ठरते. सरकारची भूमिका वाढली पाहिजे अशी बाबासाहेबांच्या राज्य समाजवादामध्ये मागणी केली. राज्य समाजवादाची जर अंमलबजावणी प्रामाणिकपणाने या देशामध्ये करण्यात आली तर या कोरोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा सरकारने आपला सार्वजनिक क्षेत्रातील वाटा वाढवून, सरकारने आपला फायनान्स वाढवून म्हणजेच खर्च वाढवून या देशातील श्रमिकांना, या शेतकऱ्यांना, लहान मध्यम उद्योगांना मदत करावी. प्रत्यक्ष उत्पादन वाढेल, त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल, म्हणजेच त्यांची क्रयशक्ती वाढेल असे प्रयत्न सरकारने करावे आणि या देशातील हा होणारे अवहेलना
या श्रमिकांची शोषण, या श्रमिकांच्या हालअपेष्टा नष्ट करून त्यांचा विकास साधता येईल, साधला जावा, ही बाबासाहेबांच्या समाजवादाची भूमिका आहे. आणि बाबासाहेबांचा समाजवादात ती ताकद आहे. तो समाजवाद आज नव्हे कुठल्याही काळामध्ये तो त्या परिप्रेक्ष्यातून यशस्वी ठरणारा असा आर्थिक विचार आहे. मी समारोपाकडे येतो, कन्क्लुजनकडे येतो. बाबासाहेबांनी राष्ट्र निर्मिती केली, संविधान मांडलं, सर्वांना एका धागेत गुंपलं आणि भारत स्वतंत्र राष्ट्र उदयास आला. बाबासाहेबांनी त्या स्वतंत्र राष्ट्रासोबतच स्वातंत्र्यपूर्व काळात जलसिंचन, विद्युत निर्मिती, वाहतूक आणि खनिज पदार्थाची निर्मिती केली. कामगार कल्याणाच्या योजना केल्या. राज्य समाजवादाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्र, औद्योगिक सेक्टर, शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी या देशाकरिता हयातभर आपली हयात खर्ची घातली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य खरोखर या देशाच्या नव्हे संपूर्ण मानवजातीच्या दृष्टिकोनातून अलौकिक असे म्हणावं लागेल. बाबासाहेबासारखा उत्तुंग विद्वतेचा महापुरुष या देशात आणि जगातही नसेल. खरोखर बाबासाहेबांसारखा देशभक्त या देशात होऊन गेला. बाबासाहेबांची देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, इतिहास, अर्थशास्त्रज्ञ अशा विविध पैलूंनी आणि एक महान सुधारक म्हणून अलौकिक असेच त्यांचे जीवन कार्य म्हणावं लागेल. बाबासाहेबांच्या उत्तुंगतेचा व्यक्ती कोणी नसेल. त्यांची उत्तुंगता, त्यांची प्रगल्भता, त्यांच्या ज्ञानाची पातळी अतिशय उत्तुंग अशी पातळी आहे. त्यांचा मानवतावादी विचार आहे, मानवतावादी आंबेडकरवाद आहे. आम्हाला या करोना संकट नष्ट करायचं असेल, या देशाचा विकास साधायचा असेल, तर आम्हाला बाबासाहेबाचा तत्व, बाबासाहेबाचा गाळा पूर्ण श्रद्धेने पुढे न्यावा लागेल. त्याकरिता आम्हाला स्वतःमधील ऊर्जा निर्माण करावं लागेल, ऊर्जा वाढवावं लागेल. स्वतःमधील या बुद्धीचा, प्रज्ञेच्या दृष्टीने विचार करावा लागेल आणि तसे करण्याकरिता आम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता बाबासाहेबांना या देशातील तरुणांकडून, महिलांकडून, बहुजनांकडून अपेक्षा आहे. आणि जर आम्ही हा बाबासाहेबांचा गाडा पुढे नेऊ शकलो, तर कोरोना नाही असे कितीही संकट आम्ही नष्ट करू शकतो. या देशाचा आम्ही विकास साधू शकतो. नव्हे अख्ख्या जगाचा सुद्धा बाबासाहेबांच्या तत्वानुसार विकास साधू शकतो. असे बाबासाहेबांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय तत्वज्ञान आहे. म्हणजेच बाबासाहेबांचा आंबेडकरवाद विचार आहे, तत्वज्ञान आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचं आपण अवलोकन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण समाजाच्या व राष्ट्राच्या उत्थानासाठी उपयोगात आणला. त्यांच्या एकूणच बलिदानाची, उत्तमतेची, प्रगल्भतेची आणि यशाची तुलना कोणाशी येऊ शकत नाही. अशा या महान महापुरुषांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा पूर्ण श्रद्धेने पुढे नेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तो श्रद्धेने पुढे न्यायला हवा आणि हे शक्य करण्यासाठीच प्रत्येकाला स्वतःमधील ऊर्जेचा शोध घ्यावा लागेल. बुद्धीचे रूपांतर प्रज्ञेमध्ये करावं लागेल. तेव्हाच हे भारत जगाच्या पाठीवर एक श्रेष्ठ आणि मार्गदर्शक राष्ट्र म्हणून पुढे येईल आणि बाबासाहेबांच्या या भगवान बुद्धांच्या ऑनलाईन जयंती उत्सवाचे सार्थक ठरेल. मला आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. सर्वांनी माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद देतो. परत एक शब्द सांगतो आणि मी थांबतो. बाबासाहेबांनी आपला शेवटचा संदेश दिलेला होता रतूंना, माझ्या लोकांना सांगा, जा माझ्या लोकांना सांग. बाबासाहेबांनी 3 वेळा तो संदेश दिला की मी आणलेला हा सामाजिक चळवळीचा, देशाच्या विकासाचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. तो जर पुढे नेता आला तर न्या, जर नेता नाही आला तर कमीत कमी तो तेथेच ठेवा, मागे तरी खेचू नका. हा बाबासाहेबांचा उपदेश आम्ही ग्राह्य मानला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही स्वतःलाच एक प्रगल्भ बनवलं पाहिजे आणि देशहितासाठी, समाजहितासाठी आम्ही सामाजिक कार्य केलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. निश्चितच आपण या ठिकाणी छान मांडणी केलेली आहे. संपूर्ण मांडणी तुमची झालेली आहे. त्याचबरोबर आपण जर शेवटी सांगितलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, हा सामाजिक समतेचा, परिवर्तनाचा रथ नाही. हा रथ जर आपल्याला पुढे नेता नाही आला तर तो आपण त्या ठिकाणी ठेवा, पण मागे जाऊ देऊ नका.
बरोबर. जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणूनच हा ऑनलाईन महत्वाच्या माध्यमातून त्या रथाला पुढे खेचण्यासाठीच किंवा आपल्याकडून जेवढी ताकद तिथे देता येईल किंवा आपल्याकडून जे काही करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करत आहोत. आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत. सर, आपले आम्ही आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी 1 तासामध्ये हा विषय संपूर्ण कन्क्लूड केलेला आहे. अनेक उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेला राज्य समाजवाद व त्यांचं आर्थिक तत्वज्ञान हे या देशाला कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे देखील आपण या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. मी काय अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाहीये सर. त्यामुळे मला धन्यवाद सर. आणि धन्यवाद. जय भीम सर. कळत नाहीत. पण तरी देखील जेवढं कळतं त्याच्यामधून मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो या देशाला अर्थविचार दिलेला आहे तोच खऱ्या अर्थाने या देशाला पुढच्या कालावधीमध्ये देखील आधुनिक करत राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आता हा मी फोरम चर्चेसाठी ओपन करत आहे. या येस सर. येस सर. मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभागाचे तसेच अमरकंटक या ठिकाणी असणारं इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठातील असणारे आमचे मार्गदर्शक सर डॉक्टर किशोर गायकवाड सर या ठिकाणी आहेत. ते या ठिकाणी आपले विचार मांडू इच्छितात. बोला काय. येस सर. डॉक्टर मनोहर, तुम्हाला सर्वप्रथम खूप अभिनंदन. अतिशय सुटसुटीत आणि थँक्यू सर. एक मांडणी केली तुम्ही. माझे काही म्हणजे अतिशय स्पेसिफिक इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने प्रश्न किंवा काही ट्विस्ट असेल. सगळ्यात पहिली गोष्ट की येस सर. आता जर आपण संपूर्ण राज्य शासन किंवा राज्य प्रशासन प्रकार बघितला किंवा डिसिजन मेकिंग बघितलं तर गरिबांच्या किंवा ज्या प्रकारे 12 ते 14 करोड हे सगळे मायग्रंट्स गेले घरी, आता परत येतात आहे, त्यांच्याबद्दल काही अशी शाश्वत आणि दीर्घ परिणाम करणारी अशी काही उपाययोजना म्हणा, ठोस अशी काही गोष्ट घडत नाहीये आणि घडणार नाही याची पण एक प्रकारे आपल्याला शंका वाटते आणि ते खऱ्या अर्थाने शंका मनामध्ये आहे. या अशा परिस्थितीमध्ये सर, आता तुम्ही विचार करा की झोपडपट्टीमध्ये राहणारे किंवा अनऑर्गनाइज्ड वर्कर्स म्हणून इकडे तिकडे एक डिस्ट्रेस्ड मायग्रंट्स असणारे, हे सगळे आपलेच लोक आहेत ना, हे सगळे आपलेच लोक आहेत. तर आपण एक सांघिक, एक सामुदायिक, एक सामाजिक स्तरावर त्यांच्यासाठी एक अर्थशास्त्राच्या अनुषंगाने काय करू शकतो का? म्हणजे एक मी लाऊड थिंकिंग करतोय तुम्हाला, म्हणजे हा प्रश्न सगळ्यांसाठीच आहे, पण एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी मुद्दाम विचारतोय. कारण जेव्हा आपण बघतो की नोबेल पारितोषिक मिळालेले बरेचसे असे आंतरराष्ट्रीय विख्यात असलेले अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की चटकन पहिली बाब जी करायला पाहिजे गव्हर्नमेंटने की त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाका, म्हणजे थोडेफार पैसे टाका, म्हणजे बाजारात पैसे येतील आणि थोडस पैशांचं हे बाजाराचं विलयन सुरू होईल ना. त्या अनुषंगाने काही इकॉनॉमिक्स मधले खाचखळगे असतील जे आपण, म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू शकता की आपण आपल्या सांघिक प्रयत्नाने थोडंफार यांची गरिबी, दारिद्र्य, कारण कोरोनामध्ये आपले लोक कोरोनापेक्षा जास्त भुकेने मरत आहेत. बरोबर. रोजंदारीमध्ये आहेत ना, ते भुकेने मरत आहेत. तर त्यांच्यासाठी आपण सांघिक काही प्रयत्न करू शकतो का? इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने मला उत्तर अपेक्षित आहे. थँक्यू. येस सर. येस सर. थँक्यू सर. खूप चांगला प्रश्न विचारला तत्कालीन परिस्थितीला अनुसरून. कारण ही अख्ख्या जगाची परिस्थिती आहे, भारताचीच नव्हे, अख्ख्या जगात जो इथे होरपटल्या जात आहे, ज्याची अवहेलना होत आहे, तो कनिष्ठ वर्ग आहे आपल्या देशातला, तो बहुजन आहे, तो SC ST आहे. बरोबर सर. बाबासाहेबांचं अर्थशास्त्र असं शिकवते की बाबासाहेबांनी संविधानामध्ये मानवतेचा दृष्टिकोन ठेवूनच सगळ्या अंगलने सामाजिक आर्थिक विषय मांडलेले आहेत आणि त्यांचे अर्थशास्त्र विचार हे गरिबांच्या दृष्टीने मांडलेले आहेत. बाबासाहेब असे म्हणतात, बाबासाहेबांनी भारत असा एक देश आहे का भारतीय असं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे की केंद्र शासन हे प्रभावी ठेवलं, कारण
प्रसंगाला अनुसरून केंद्राला निर्णय घेता आले पाहिजे आणि केंद्राने सामुदायिक दृष्ट्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वपूर्ण असे निर्णय घेतले पाहिजे. देश संकट काळात असेल तर केंद्राने आपला सार्वजनिक खर्च वाढवला पाहिजे. तो पब्लिक सेक्टरवर खर्च केला पाहिजे. त्या पब्लिक सेक्टर मधून उत्पादन रोजगार निर्माण होईलच. परंतु सध्याची परिस्थिती आहे की सगळे उद्योगधंदे बंद पडलेत. कोरोनापेक्षा खरोखर लोक भूकमरीने मरत आहेत, अपघाताने मरत आहेत आणि सध्या त्यांना त्यांची क्रयशक्ती वाढण्याची गरज आहे. आणि म्हणून सरकारच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सरकारचा सार्वजनिक खर्च हा वाढला पाहिजे आणि ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. सध्याच्या या श्रमिक संख्येच्या तुलनेत रिमायग्रेशनच्या तुलनेत सरकारने दाखवलेला बजेट 20 लक्ष कोटीचा बजेट अतिशय तोडका पडतो. त्या खर्चामधून या श्रमिकांचं पुनरुत्थान किंवा त्यांचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. तर सरकारने सुद्धा आपला पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक खर्च हा वाढवला पाहिजे आणि तो खर्च प्रत्यक्षपणे श्रमिकांच्या हातात जाईल, बँक थ्रू किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल. तो उद्योगधंद्यांकडे जाता कामा नये, कारण उद्योगधंद्यांची उत्पादन निर्मिती ऑलरेडी झालेली आहे. उत्पादन वाढायचं असेल तर त्याला मागणी निर्माण झाली पाहिजे. उत्पादनाची वाढ, रोजगाराची वाढ ही त्या मागणीनुसार मर्यादित होत असते. जर त्या उत्पादनाला मागणी नसेल तर ते उत्पादन निर्मिती होणार नाही, उत्पादन वाढवता येणार नाही. मागणी निर्माण करायची असेल तर प्रत्यक्ष ग्राहकांची म्हणजे कस्टमरची क्रयशक्ती वाढली पाहिजे आणि क्रयशक्ती वाढवायची असेल तर श्रमिक हा दोन्ही बाजूने काम करणारा घटक असतो. एक तो त्या उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष सहभागी घटक असतो. इट इज अ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन सेक्टर, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनर. इट इज इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. कारण श्रम हा एक महत्वपूर्ण घटक आहे, कारण तो प्रत्यक्ष अंगभूत कार्य करून श्रमिक शक्तीद्वारे उत्पादन निर्मिती करतो. तर दुसऱ्या बाजूने त्या निर्माण झालेल्या उत्पादनाला मागणी सुद्धा निर्माण करत असतो. दिस क्लास क्रिएट डिमांड फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड अँड सर्व्हिसेस आणि त्याकरिता त्या श्रमिकांची क्रयशक्ती वाढणे अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणून सरकारने आपला बजेट, आपला खर्च वाढवून या श्रमिकांच्या क्रयशक्ती निर्मितीवर खर्च केला पाहिजे आणि त्याकरिता प्रत्यक्ष देण्यात येणारा पैसा किंवा देण्यात येणारी मदत त्यांच्या खात्यात पोहोचावी आणि ती तोडकी नसावी, तर त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण करणारी असावी. हा झाला सार्वजनिक क्षेत्र किंवा सरकारच्या दृष्टीने. सामाजिक दृष्टीने आपल्याला सुद्धा एक समाजाचा घटक म्हणून बाबासाहेबांनी तसं म्हटलेलं होतं की समाजाची अर्थव्यवस्था निर्माण पाहिजे. आम्ही शिकलो, जसं संघटित होण्यामध्ये आमच्यामध्ये आम्ही फेल गेलो, तसंच आमची अर्थव्यवस्था निर्माण करण्यामध्ये सुद्धा आम्ही फेल गेलो. परंतु अनेक काही आहेत, अनेक न्यायदाते आहेत, असे दाते आहेत की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कार्य केलं. काही NGO आहेत की त्यांनी या लोकांना काही प्रमाणात अन्नधान्य पुरवण्याचं कार्य केलं, कपडे लते पुरवण्याचं कार्य केलं, काही प्रमाणात पैसे पुरवण्याचा प्रयत्न केला. याहीपेक्षा मी असं म्हणेल की या समाजात आपण बाबासाहेबांच्या कृपेने, बाबासाहेबांच्या मदतीनेच आज रोजगार घेतो, मोठमोठ्या पदावर आहोत, गाड्या घोड्या बंगल्या आपण निर्माण केलेल्या आहेत. आपलं दातृत्व आहे, आपलं कर्तव्य आहे की या समाजाकरिता, या समाजातील किंवा देशातील या शोषित गरिबांच्या सध्याच्या परिस्थितीला मदत करण्याकरिता आपण स्वतःहून सामुदायिक स्वरूपात काही वित्तीय सहाय्य एकत्रितरित्या निर्माण करून त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही आपली एक परम जबाबदारी ठरते. आम्ही आमच्या स्थानिक लेवलला ज्या मंडळामध्ये मी कार्य करतो, आम्ही दर आठवड्याला एकमेकांच्या संवादात असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही फंड निर्माण करतो, काही वस्तू सामुदायिकरित्या जमा करतो आणि प्रत्यक्ष जो तळागाळातला वर्ग आहे, झोपडपट्टी आहे, त्याचा रोजगार नाही, त्यांना घराबाहेर आता पडता येणार नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक समाजाने किंवा सर्वांनी ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण मानवतावादाशिवाय दुसरा कुठलाही वाद नाही. वेळ निघून जाईल, परंतु आज या लोकांना आधार देणे, ज्यांचा रोजगार गेला, जे या हालापेष्टेमध्ये जीवन जगत आहेत, त्यांना मदत करणे हे समाजाचा एक घटक म्हणून आपलं कर्तव्य ठरते. आपण सुद्धा सार्वजनिक स्वरूपात कलेक्शन करून ती जबाबदारी पार पाडली पाहिजे, असं माझं मत आहे. साहेब, डॉक्टर साहेब, मला एक बोलायचं आहे. डॉक्टर BR कांबळे सर बोलतोय. आवश्यक प्रश्न विचारू का? हो, आवश्यक. कुठलेही प्रश्न विचारा साहेब, नो प्रॉब्लेम. सर, सध्याच्या लॉकडाऊनच्या प्राप्त परिस्थितीमध्ये एका महिन्याभरापूर्वी या ह्या सरकारने काही ठराविक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं
आणि जो आता जी परिस्थिती या देशावरती ओढावलेली आहे आणि जो बरोबर. आर्थिक ऱ्हास होतोय, तर हा आर्थिक ऱ्हास होत असताना सरकारची आर्थिक मानसिकता किंवा तिच्याबद्दल आपण भाष्य करावं अशी मी विनंती करतो. आवश्यक, आवश्यक सर. आता मी या पूर्वीच्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. बाबासाहेबांचं अर्थशास्त्रच असं शिकवते, की संकटकाळी बाबासाहेबांनी राज्यघटनेद्वारेच केंद्र सरकारला महत्वाचे अधिकार दिलेले आहेत. या कोरोना काळात हा जो लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, तो भारतात प्रथमतः घेण्यात आला. जगप्रसिद्ध प्रभावशाली असणाऱ्या अमेरिकेला सुद्धा तो घेता आला नाही. सगळीकडे संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्याचा हा अधिकार भारतीय संविधानाने या सरकारला दिला आणि ते तात्काळ ते निर्णय घेऊ शकले. कारण बाबासाहेबांनी केंद्र शासनाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला तो घटनेद्वारे अधिकार आहे, पॉवर आहे. खरं तर या शासनाच्या दृष्टिकोनातून जर विचार करण्याचा प्रयत्न केला, देशाची, भारताची जर परिस्थिती करण्याचा जर विचार केला, तर कुठेतरी केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूने केंद्राची कुठेतरी गलपत झालेली दिसते. जेव्हा जानेवारीमध्ये 30 जानेवारीला भारतामध्ये कोरोनाचा पेशंट दिसून पडला, आढळून आला, त्यावेळेला सरकारने प्रखर असं धोरण निर्माण केलं असतं, प्रखर असा एक निर्णय घेतला असता, की त्यांनी आज लॉकडाऊन करण्याची वेळ आली नसती आणि भारतात हा एवढा कोरोनाचा प्रसार सुद्धा झाला नाही. केंद्र शासनाने त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जर बाह्य व्यवस्था बंद ठेवलेली असती, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन बंद केलेलं असतं, विमान किंवा वाहतूक व्यवस्था किंवा ज्या मार्गाने वाहतूक होती ती बंद केली असती, भारताची बाह्य देशांची असणारी ती वाहतूक व्यवस्था बंद केली असती आणि बाह्य देशातून येणारे जर तुम्हाला भारतात आणायचेच असेल तर ते तिथेच एका विशिष्ट ठिकाणी क्वारंटाईन केले असते, तर संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्याची वेळ आली नसती. हा एक पहिली बाजू. परंतु आम्ही तेथे अपयशी ठरलो आणि त्यानंतर लॉकडाऊन झालं. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये येथे जेव्हा लॉकडाऊन करण्यात आलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ लॉकडाऊनच्या स्टेप्स वाढत गेल्या आणि त्यासोबत कोरोनाचा प्रसार सुद्धा वाढत गेला. ज्या भारत हा एक विकसनशील देश आहे. हे भारतातले जे प्रमुख सेंटर आहेत, मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, या ठिकाणी स्लम एरिया मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजेच मायग्रेशनद्वारे ग्रामीण भागातील जनता रोजगाराच्या दृष्टीने या शहराच्या ठिकाणी आली आणि ह्या जनतेकडे स्वयंपूर्ण अशा आपल्या व्यवस्था नाहीत. पब्लिक सार्वजनिक स्वरूपाच्या सुविधा त्यांना उपयोगात आणाव्या लागतात. मग ते सांडपाणी असेल, पाणी व्यवस्था असेल, टॉयलेट बाथरूम असतील, अशा व्यवस्थेमुळे एकापासून दुसऱ्याला तो प्रसार होण्याची जास्त चान्स असतात आणि तेच या भारतामध्ये प्रमुख शहरामध्ये घडलं. खरं लॉकडाऊन जर डिक्लेअर करण्यापूर्वी त्यांना एक संधी दिली असती 4 दिवसाची, 8 दिवसाची, की आम्ही गव्हर्नमेंट असा निर्णय घेत आहोत, तरी श्रमिकांनी का लोकांनी आपल्या सोयीनुसार निर्णय घेण्यात यावे. म्हणजे या दाटीच्या शहरातील लोक आपल्या मूळ ठिकाणी गेले असते आणि ते निरोगी स्वरूपात कुठल्याही प्रकारचा रोग प्रसार न होता ते पोहोचले असते. म्हणजेच कोरोना जागेवर नियंत्रित राहिला असता. आज लॉकडाऊन वाढवण्यात आलं, पण त्यासोबत हा रोगांचा सुद्धा प्रसार वाढला आणि त्यासोबत श्रमिकांची जीवित वित्त हानी घडून आली, तो ना तसं हाल घडून आले. अशा अवस्थेमध्ये आता दुसरा पर्याय असा राहिला की सरकारने खरोखर त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करायला पाहिजे. म्हणजे आता सरांनी जसा विचारला होता, गायकवाड सरांनी, तर त्या पब्लिक सरकारने आपला सार्वजनिक खर्च वाढवून प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपाची मदत या श्रमिकांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याकरिता ती प्रगल्भ स्वरूपात मोठ्या प्रमाणात ती मदत असावी, तोडकी नसावी. अशा प्रकारचं धोरण या केंद्र सरकारने स्वीकारावं. कारण जगात भांडवलशाही देशांनी सुद्धा त्यांच्या सार्वजनिक खर्चापेक्षा मोठ्या प्रमाणात खर्च करून श्रमिकांना मदत देण्याचे प्रयत्न अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरू केलेले आहेत. तशाच प्रकारचे प्रयत्न सरकारने भारतातही करावे असं माझं मत आहे. बरोबर सर, धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी आणखी कुणी बोलणार आहे का विषयावरती? थोडं कमी कसेल आवाज? हा, घरडे सर बोला. हा सर, जय भीम. मनोहर साहेब जय भीम. आणि आपण फार चांगला विषय हाताळत आहात आणि आपण जे सजेस्ट केलं की आपल्या समाजाची अर्थव्यवस्था निर्माण करायला पाहिजे. करेक्ट सर. तर त्या दृष्टीनं
बहुजनांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं कुठले प्रोजेक्ट्स आपण राबवायला पाहिजे याच्याबद्दल जर आपण मार्गदर्शन केलं तर विल बी ओब्लाइज्ड. नक्की 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 सर. थँक्यू सर. तर बाबासाहेबांना अपेक्षित होतं की माझा समाज, बाबासाहेबांनी काय म्हटलेलं होतं, शिका, संघटित व्हा. आरक्षण हे काय शेवटपर्यंत टिकणारं नाही. बाबासाहेबांनी काय कायमस्वरूपी आरक्षण ठेवलेलं नव्हतं. जेव्हा या आरक्षणाची अंमलबजावणी 100% पूर्ण होईल तेव्हा हे आरक्षण संपुष्टात येईल किंवा या देशातील संपूर्ण समाज एका लेवलला येईल. तो शूद्र, अतिशूद्र आणि ब्राह्मण एका लेवलला, सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनातून एका लेवलला येतील तेव्हा त्या आरक्षणाची गरज पण निर्माण राहणार नाही आणि मग समतेच्या दृष्टीनं संपूर्ण देशाचा, समाजाचा गाडा चालेल असं बाबासाहेबांना अपेक्षित होतं. मग त्या दृष्टिकोनानुसार समाजाचा तुम्हाला विकास करायचा असेल तर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष आपल्या समाजाकडून, ज्यांच्यासाठी बाबासाहेबांनी खस्ता खाल्ला, त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी पुढे यावं, आपल्या उत्पन्नाचा 20% हिस्सा समाजासाठी खर्च करावे. त्याचं कर्तव्य आहे, कारण त्याचे फळ आपण भोगत आहोत. 5% सर. 20% म्हणजे 5वा भाग लक्षात घ्या. 20% म्हणजे 5वा भाग, 5% नाही. 5% म्हणजे 100चे 5. बाबासाहेबांनी 20% म्हटलं म्हणजे 5वा भाग, 100चा 5वा भाग. परत रिपीट नाही करतो सर, 20वा हिस्सा म्हटलं, 20% नाही, नाही नाही, म्हटलं, 20वा हिस्सा. बरं, ओके ओके, नंतर तुमचा विषय चालू द्या. तर तो समाजाने खर्च करावा असं अपेक्षित होतं. या. 20वा भाग म्हणजे 20% ना. 20वा भाग म्हणजे 20%. बरं, ओके ओके, टक्केवारीमध्ये चालू द्या. 100चा 20वा भाग म्हणजे 20%. आलं का लक्षात? बरं. तर ते अपेक्षित होतं. आपण काय करायला पाहिजे, आपण स्वतःच्या शैक्षणिक संस्था निर्माण करायला पाहिजे. बरोबर. आपण स्वतःचे बँकिंग सेक्टर, पतसंस्था निर्माण करायला पाहिजे. राईट. आपण शेती सुद्धा निर्माण करायला पाहिजे. शेती क्षेत्र सुद्धा आपण आपल्या समाजाच्या लोकांचं वाढवायला पाहिजे. त्यासोबत स्मॉल आणि मीडियम, लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे सुद्धा आपण निर्माण करायला पाहिजे. काही प्रमाणात काही लोकांनी आपल्या प्रयत्नातून, आपल्या प्रेरणेतून, जसे काही दलित उद्योजक पुढे आले, त्यांनी निर्माण केले, अशा मोठ्या प्रमाणात अल्प स्वरूपात किंवा मध्यम स्वरूपातील उद्योगधंदे आपण सार्वजनिक रीतीने म्हणजे संयुक्तरित्या समाजाच्या माध्यमातून आपण निर्माण केले पाहिजे आणि त्या माध्यमातून म्हणजे शैक्षणिक संस्थेतून आपल्या पुढच्या जनरेशनला शैक्षणिक सुविधा मिळतील. बँकिंग आपण पतसंस्था निर्माण केल्यात, आपल्याला त्या माध्यमातून रोजगार मिळेल, समाजाच्या उद्योगधंद्याला कर्ज पुरवठा मिळेल, फायनान्स मिळेल आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातून उत्पादन वाढेल, रोजगार निर्मिती होईल, असा विचार मी सुचवू शकतो आणि बाबासाहेबांनी सुद्धा तोच विचार इथे मांडलेला होता. बरोबर. ओके, बरं, थँक्यू. आणखी कोण बोलू इच्छित आहे? वेलकम सर. सर, येस सर. आता भारतामध्ये हा जो लॉकडाऊन सुरू केला, हा लॉकडाऊन ज्या कारणासाठी सुरू केला तो कारण म्हणजे कोरोना कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता. येस येस येस. आणि त्याच्यामध्ये तो आता कोविड-19 कोरोना हा आता 4 लॉकडाऊन झाले. करेक्ट. आणि आता अनलॉक 1 चालू आहे. येस सर. आणि आपण पाहतोय की रोज दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत चाललेली आहे. बरोबर. म्हणजे आणि आता म्हणजे लोक इतकी प्रचंड म्हणजे काही ठिकाणी तर आता पुन्हा लॉकडाऊन करण्याची मानसिकता लोकांमध्ये यायला लागलेली आहे, निर्माण झाली. बरोबर. इतक्या केसेस वाढल्या. आता तुम्हीच बोलात का ते उल्हासनगरमध्ये येस सर. येस सर. येस सर. समजा हे अशाच प्रकारचे जर राहिलं आता, कारण लॉकडाऊन करूही शकत नाही, कारण अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. करेक्ट करेक्ट करेक्ट. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. येस सर. येस सर. मला असं वाटतं का की देशाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा जो परिणाम होत आहे, भविष्य काळामध्ये खूप काही मोठ्या समस्या निर्माण होतील? खरोच बरोबर सर. कारण लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था स्लो डाऊन झाली. अर्थव्यवस्था मंदावली. अर्थव्यवस्था क्रायसिसकडे म्हणजे मंदीकडे गेली. उद्योगधंदे फेल गेले. रोजगार निर्मिती कमी झाली. देशामध्ये संपूर्ण मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या हालअपेष्टा निर्माण होत आहेत. कमीत कमी भारताचा GDP निगेटिव्ह मध्ये जाण्याची शक्यता आहे.
आणि म्हणून याचे एवढे विपरीत परिणाम होतील. कारण कुठल्याही देशाचा विकास साधायचा असेल तर सातत्याने उत्पादन निर्मिती होणे गरजेचं आहे, त्याचा सेल्स होणं गरजेचं आहे. जे तिन्ही क्षेत्राचं उत्पादन, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र, इंटरनॅशनल सेक्टर, इंटरनॅशनल ट्रेड, एक्सपोर्ट, इम्पोर्ट हे कंटिन्यू चाललं पाहिजे, तेव्हाच त्या देशाचा विकास होत असतो. परंतु या लॉकडाऊनमुळे, टाळेबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील तिन्ही क्षेत्र, आज शेती क्षेत्र थोड्या प्रमाणात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे, परंतु उद्योग आणि सेवा क्षेत्र हे पूर्ण बंद पडलेलं आहे. आणि त्यामुळे उद्योग उत्पादनाची निर्मिती नाही, श्रमिकांना रोजगार नाही, श्रमिकांना भूकमारीची वेळ आलेली आहे आणि देशाचं उत्पादन अतिशय खालावलेलं आहे. त्यापूर्वीही कोरोनाच्या महामारीपूर्वी अर्थव्यवस्थेची एक परिस्थिती खालावलेली होती, पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होऊन घसरण झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. याचे विपरीत परिणाम कमीत कमी 2-3 वर्ष तरी आपल्याला भोगावं लागतील. निश्चितच. सर मी प्रश्न विचारू? हा विचारा. येस सर, विचारा विचारा. सर जय भीम सर. सर बाबासाहेबांनी म्हटलं की इथली आहे ना शेती जे फार कमी लोकांची आहे ना मालकीची आहे ना, म्हणजे मालकी अधिकाराखाली आहे. तिथं शेतमजूर आहे, त्यांचं बरोबर. सगळ्यांचं आहे ना राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. Correct. शेती आणि उद्योगधंदे म्हटले, पण त्याच्या बरोबर. पुढेही जाऊन आपण असं प्लॅन करू शकतो का शेती, शिक्षण आणि आरोग्य? बेसिकली आता ह्या कोविडच्या आहे ना महामारीच्या आहे ना आणीबाणीमध्ये आहे ना आरोग्य सेवा सुद्धा आहे ना तितकीच आहे ना गंभीर झालेली आहे परिस्थिती की बरोबर बरोबर त्या लोकांना आहे ना म्हणजे आता लॉकडाऊनमुळे आहे ना पैसा नाहीच बेसिकली, नाहीच. पण बरोबर. ज्यावेळेस हॉस्पिटलाइज केलं जातं त्यांना 10-12 दिवसांची आहे ना बिल येत आहे. आता हे बरोबर. एक नेशन म्हणून, एक सरकार म्हणून, देशभक्ती आणि देशद्रोह्यांचं सर्टिफिकेट वागणारं हे सरकार, या Correct. लोकांनी जर म्हणजे डिसिजन घेण्याच्या वेळेस आहे ना जर बाबासाहेबांच्या विचारातून जर काही प्लॅन करता येत असेल, वैद्यक विषयक सेवा ज्या आहेत त्या सगळ्या सेवा नॅशनलाइज करून ह्या सगळ्यांना जे आहे ना त्या सेवेमध्ये काम करत आहेत त्यांना आहे ना परमनंट स्वरूपात जॉब आणि इन्शुरन्स करून दिला तर डेफिनेटली आहे ना यामध्ये बदल होण्याचा आहे ना चांगला परिणाम होईल याचा. तर असं काही आपण सुचवू शकता का की आहे ना म्हणजे कोणत्या बेसिक गोष्टीवर ह्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून किंवा त्या विषयाचे आहे ना प्राध्यापक म्हणून तुम्ही आहे ना सुचवू शकता का की याचं सरकारनं काही आहे ना प्रोव्हिजन घेतल्या पाहिजेत पुढे येऊन की ह्या डिसिजन सर्वसामान्य माणसांना आहे ना फायद्याचे ठरतील? करेक्ट करेक्ट करेक्ट. असं काही सुचवू शकाल देशाचा करेक्ट, नक्की 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 साहेब, थँक्यू. देशाचा विकास हा तिन्ही क्षेत्रा मिळून तयार होत असतो. देशाचा जीडीपी हा तिन्ही क्षेत्रा मिळून तयार होतो. प्राथमिक म्हणजे शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र म्हणजे सर्व प्रकारचे लघु, मध्यम आणि दीर्घकालीन चालणारे मोठे उद्योगधंदे, आणि सेवा क्षेत्र म्हणजे त्यामध्ये एज्युकेशन, बँकिंग, हॉटेल, इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार, या सगळ्या गोष्टी आल्यात. बाबासाहेबांना या देशाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या देशाकडून सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण व्यवस्था प्रगल्भ व्हावी, मोठ्या प्रमाणात वैद्यकीय व्यवस्था प्रमाणात विकसित व्हावी आणि वाढवावी हे अपेक्षित होतं. भारताचं हे दुर्दैव आहे की भारत एक सध्या विकसनशील आणि विकसनशील पेक्षाही मागच्या पातळीवर, खालच्या पातळीवर आलेला देश आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षणाचं राष्ट्रीयकरणाच्या ऐवजी खाजगीकरण करत आहोत आणि हे शिक्षण महागडं करून बहुजनांपर्यंत किंवा गरिबांपर्यंत पोहोचणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, वैद्यकीय सुविधेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा ह्या तात्काळ निर्माण होऊ शकत नाहीत. डॉक्टर बनण्यासाठी त्याच्या ज्या डिग्री असतात, MBBS म्हटलं तर पोस्ट ग्रॅज्युएट लेवलची डिग्री, त्यानंतरच्या ग्रॅज्युएशन लेवलच्या डिग्र्या, ह्या डिग्र्या निर्माण करण्याकरिता ह्या ताबडतोब ह्या गोष्टी निर्माण होऊ शकत नाहीत. तर सरकारने सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून, गुंतवणुकीच्या माध्यमातून म्हणजे सरकारी खर्चाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा वाढवल्याच पाहिजे, परंतु डॉक्टर यासारख्या सुविधा ह्या तात्काळ स्वरूपात निर्माण होऊ शकत नाही. त्या तयार करावं लागतात, त्याला दीर्घ कालावधी लागतो. त्या दीर्घ काळाच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या दृष्टिकोनातून इथली शिक्षण व्यवस्था कशी प्रगल्भ होईल आणि म्हणून शिक्षणावरील खर्च हा सरकारने वाढवलाच पाहिजे. वैद्यकीय सुविधावरील, वैद्यकीय शिक्षणावरील खर्च सुद्धा वाढवला पाहिजे आणि वैद्यकीय सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, हॉस्पिटल असतील, ट्रान्सपोर्टेशन त्याकरिता वाहतूक व्यवस्था असेल, त्यांच्याकरिता असणारी वाहतुकीची साधने असतील, वैद्यकीय सेवेतील, याच्यावर सरकारने आपला मोठ्या प्रमाणात प्रचंड खर्च वाढवला पाहिजे. आपण जगाच्या तुलनेत जर भारताचा विचार केला,
भांडवलशाही देश जरी असतील, जे भांडवलशाही देशामध्ये सरकारचा निरहस्तक्षेप असतो, सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य खाजगी उद्योगपतींना असते, सरकारची भूमिका ही नगण्य असते. भारतासारख्या या मिश्र अर्थव्यवस्थेच्या देशामध्ये पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र आहे. या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्र हे महत्वाची भूमिका पार पाडतात आणि मूलभूत स्वरूपाचे उद्योगधंदे, मूलभूत स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा, मूलभूत स्वरूपाच्या शैक्षणिक संस्था ह्या सार्वजनिक क्षेत्रात असाव्या, हा बाबासाहेबांचा राज्य समाजात सांगतो, तीच मिश्र अर्थव्यवस्था सांगते. परंतु आपल्या देशामध्ये या स्वातंत्र्यानंतर या ज्या प्रमाणात त्या सुविधा वाढायला पाहिजे त्या सुविधा वाढल्या नाहीत. सध्याच्या परिस्थितीमध्ये या कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवू शकत नाही, त्याला मर्यादा निर्माण होतात. परंतु रोजगाराच्या सुविधा आज भूकमारीला जे त्रस्तलेले आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आणण्याकरिता सरकारने कर्ज काढून या लोकांना अर्थपुरवठा केला पाहिजे, त्यांची क्रयशक्ती वाढवली पाहिजे. हे सध्या सरकारला करता येईल आणि समाजाचा घटक म्हणून आपल्यालाही सामाजिक दृष्टिकोन आपल्याला सुद्धा ते करता येईल. पण वैद्यकीय सुविधा भविष्यामध्ये आपल्याला वाढवल्याशिवाय पर्याय नाही. कारण जो देश दैववादी असेल, शैक्षणिक दृष्टिकोनातून मागासलेला असेल, तो देश कधी श्रीमंत होऊ शकत नाही असं बाबासाहेब म्हणतो. डार्विनचा सिद्धांत हेच सांगतो, तुम्हाला सशक्त व्हावं लागेल, सर्व क्षेत्रामध्ये सशक्त होईल आणि जो सशक्त असेल त्याला जगण्याचा अधिकार असतो, तो जगतो आणि जे विकनेस झालेला असेल तो विकनेस झालेला टिकून राहू शकत नाही. भारतही सार्वजनिक आरोग्य सोयीमध्ये आणि सध्या शैक्षणिक सुविधेमध्ये विकनेस झालेला आहे असं मी म्हणतो. भारताने आपण जर बघितलं जगाच्या तुलनेत वैद्यकीय असतील किंवा शास्त्रीय शोध अतिशय कमी प्रमाणात आहेत, किंबहुना नसल्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून, सरकारी खर्चाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राचा प्रगल्भ विकास करावा लागेल, सार्वजनिक क्षेत्राचा विकास करावा लागेल, शैक्षणिक संस्थांचा, शैक्षणिक मूल्याचा विकास करावा लागेल. तेव्हा आज भारत हा एक महासत्ता निर्माण होईल किंवा कुठल्याही संकटाला सामोरा जाणारा देश ठरेल. एक मिनिट सर. हा सर, या ठिकाणी आणखी कुणाला प्रश्न काही विचारायचा आहे का सर? हॅलो सर. यस सर. हा कोण आहे, नाव का सांगा? प्रवीण गवई. हा, अरे वा, प्रवीण गवई. हा बोला. अरे वा, अरे हा, बोला बोला सर. जय भीम सर. जय भीम, जय भीम. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे सर, की अवश्य. सध्याची जी अर्थव्यवस्था आहे खूप खिळखिळी झालेली आहे आणि या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे खिळखिळी झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे सध्या धर्म करत आहेत लोक, म्हणजे धार्मिक जी भावना आहे लोकांची, म्हणजे एक बौद्धिक वैचारिक क्षमता आणि धार्मिक भावना हे कितपत योग्य आहे? म्हणजे एकतर धर्माचं किती योगदान आहे आणि दुसरं बौद्धिक क्षमता, म्हणजे आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी बुद्धिमत्ता किंवा मग हे जे धार्मिक जे विचार आहेत लोकांचे ते कितपत योग्य आहे? बरोबर. नक्की नक्की सर, तुमचा प्रश्न समजला. आता एक भारताचं दुर्दैव आहे सर, असं मी म्हणतो. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून या विविधतेने लटलेल्या देशामध्ये विविध भाषा, धर्म, प्रांत, पंथ यांना काय दिलेलं आहे? त्यांच्या श्रद्धेचे, उपासनेचे अधिकार दिलेले आहेत. परंतु त्या श्रद्धा, उपासना देशाच्या विकासाच्या आड येऊ नये. त्यांना व्यक्तिगत स्वरूपात त्या श्रद्धा, उपासना कराव्या, परंतु त्या अंधश्रद्धा नसाव्या. कारण भारतीय राज्यघटना अशी सांगते की देशाने, देशाच्या नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय देशाचा विकास, कुठल्याही देशाचा विकास होऊ शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बुद्ध असतील, शिवाजी महाराज असतील किंवा इतर विचारवंत असतील, शाहू महाराज असतील, त्यांचं असंच म्हणणं आहे, जो देश रूढी आणि परंपरेच्या गर्तेत सापडलेला असेल, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला असेल, तो देश कदापिही विकसित होऊ शकणार नाही, कदापिही त्या देशाचा विकास घडून येऊ शकणार नाही. या देशाची धर्मव्यवस्था, या देशातील एक प्रवृत्ती ही बदलायला पाहिजे. जेवढ्या श्रद्धा आहेत,
कोणाच्या श्रद्धेवर आपल्याला त्याची अवहेलना किंवा टीका करायची नाही. तुम्ही श्रद्धा बाळगा, त्याला तुम्हाला घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु देव ही संकल्पना, धार्मिक संकल्पना ही काल्पनिक संकल्पना आहे. जर देशाला विकास साधायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन निरपेक्षपणे स्वीकारावा लागेल आणि त्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, संशोधन व्हायला हवं, तेव्हा देशाचा विकास होऊ शकतो. त्या दृष्टीने मी काही प्रमाणात झालेलं परिवर्तन ऐकलेलं आहे. म्हणजेच शिवसेनेसारखा तत्ववादी असणारा पक्ष, पण त्यांचे जे संपादक राऊतांनी प्रश्न मांडलेला होता की देव मैदान सोडून पडाले. म्हणजे त्यांना समाजाला हे दाखवायचं होतं की देव कुठल्याही परिस्थितीत तुमच्या संकटात साथ देऊ शकत नाही. सगळे धार्मिक स्थळं बंद झालेली आहेत. पण अशाही स्थळांमध्ये बुद्धाने मांडलेला धम्म, बुद्धाचं तत्वज्ञान घेऊन समाज निष्ठेसाठी, समाजसेवेसाठी हा भिक्खू संघ प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर मदत करायला उतरलेला आहे. म्हणजेच तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनच तारू शकतो. कुठलाही देव तुम्हाला संकट समय तारू शकत नाही. मला गाडगे महाराजांचं उदाहरण स्पष्ट स्वरूपात आठवते. गाडगे महाराज म्हणतात, म्हणजेच देवळामध्ये देव नाही तर त्या पुजाऱ्यांची पोटं आहेत. आता काही पुजाऱ्यांनी मागणी केलेली आहे की आमचा पूजेचा व्यवसाय बंद पडला, आमच्यावर भूकमारीची वेळ आलेली आहे. तो का तुम्हाला घटनेने दिलेला अधिकार नाही? आणि प्रत्येकाने आपल्या कार्यक्षमतेनुसार कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार या घटनेने दिला. तो कुठल्याही कॅटेगरीतला असेल त्याला कुठलाही व्यवसाय करता येतो आणि त्या दृष्टीने आपला विकास साधण्याचा या घटनेने अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून अंधश्रद्धा किंवा दैववादी प्रवृत्ती या देशाला तारू शकत नाही. ती मानसिकता या समाजाने, या देशाने बदलली पाहिजे, तरच या देशाचा प्रगल्भ सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास होऊ शकतो. मानवतावादाच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन स्वीकारलं पाहिजे. सर, मध्य प्रदेश सरकारने 8 करोड वाटले पुजाऱ्यांमध्ये. करेक्ट. 8 करोड वाटले फॉर्मली. आताच्या मध्य प्रदेश सरकारने 8 करोड वाटले. कोणत्या बजेटमध्ये आणि कसं बसले मला काय माहित नाही. कोणता प्रोफेशन त्यांनी लक्षात घेतलाय? बरोबर. आता हे कसं आहे की भारतामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत. आता सध्याच्या परिस्थितीत सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलेलं माहित आहे का? कोरोनाचे जे पहिला निर्णय घेतला लॉकडाऊनचा सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला, दुसरा डिक्लेअर केला. या देशातील जेव्हा रोजगारांची हानी सुरू झाली, म्हणजे श्रमिकांची हानी सुरू झाली, कोरोनाचा प्रसार ते रोखण्यात अपयशी गेल्यानंतर राज्यांना तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता तुम्ही सांभाळा. आता राज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला. आता जनतेला अधिकार दिला की तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू केला, आम्ही तुम्हाला पहिले नियम शिकवले. आणि मग त्या स्टेट गव्हर्नमेंटनी आपल्या बजेटमधून, स्टेट गव्हर्नमेंटच्या बजेटमधून तो निर्णय घेऊन त्या लोकांकरिता तेवढा तो खर्च केलेला आहे. आता खरं अशा स्वरूपात तो काही एक घटनात्मक अधिकार नाही आणि तो काही मानवतावादी मुद्दा नाही. तुम्हाला पूजा करणे, त्याच्यावर उदरनिर्वाह करणे, निर्भर राहणे हे कुठलीही तत्वप्रणाली शिकवत नाही, मानवतावादी तत्वप्रणाली शिकवत नाही. मनुष्याने कष्ट केलेच पाहिजे, शारीरिक मानसिक दृष्ट्या कष्ट केले पाहिजे. स्वतःला जगण्यासाठी सुद्धा स्वतःची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती सुधारण्याकरिता सुद्धा माणसाच्या शरीराला कष्टाची गरज आहे, व्यायामाची गरज आहे. कष्ट म्हणजे एक प्रकारचे व्यायाम आहेत, परंतु निष्क्रियपणे आम्ही ते कष्ट करत नाहीत आणि दुसऱ्यावर निर्भर राहून आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हीच पैशाची मागणी करतो. ही प्रवृत्ती चुकीची आहे आणि तो घेतलेला निर्णय सुद्धा चुकीचा आहे असं मला व्यक्तिगत स्वरूपात वाटते. त्यांनी बजेटच्या माध्यमातून त्यांचा बजेट त्यांनी त्यांच्यावर खर्च केला, पण माझ्या मते अर्थशास्त्रीय दृष्ट्या, मानवतावादाच्या दृष्टीने एका विशिष्ट घटकाकरिता त्यांचं विशिष्ट कार्य, की जे कार्य सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचं नाही किंवा समाजामुळे किंवा कोरोनामुळे ते निर्माण झालेलं नाही, ते तुमच्या निष्क्रियतेमुळे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे सरकारचा, समाजाचा एवढा मोठा खर्च त्यांच्याकडे वळविणे हे चुकीचं ठरते असं मला वाटते. बरोबर सर. किशोर गायकवाड सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जो काही आता करोडो रुपये त्या खर्च केला अशा पद्धतीने, आणि आता आपण पाहतो की आज एक मी दुपारी एक न्यूज बघत होतो, त्याच्यामध्ये एक न्यूज अशी होती की आता या कोविड-19च्या या संपूर्ण प्रादुर्भावामध्ये आपण म्हणजे आपण मुख्य शिक्षक, प्राध्यापक वर्ग घरात आहोत आणि आपण पाहतो की विद्यार्थी वर्ग म्हणजे KG to PG पर्यंत जर आपण पाहिलं तरी
असा मोठा वर्ग असा आहे, म्हणजे जवळजवळ 70% वर्ग असा असेल की त्यांच्याकडे चांगल्या प्रतीचा मोबाईल नसेल, नेट कनेक्शन नसेल आणि मग तो ऑनलाईन शिक्षण कसा घेणार? हा एक मोठा बरोबर. प्रश्न निर्माण आहे. आणि मग बरोबर. असे जर समजा हे बुवाबाजी, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांकरता जर सरकारने करोडो रुपये खर्च करत असेल, तर मला असं वाटतं की जर सर आपण अशी एखादी सूचना किंवा असं एखादं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून हे सर्व बसून सरकारकडे जर अशी मागणी केली, प्रत्येक विद्यार्थ्याला एक जो शालेयोपयोगी बरोबर. एज्युकेशन योग्य असा टॅब किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप जो काय आहे, तो सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून तो ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सज्ज होईल. अन्यथा बरोबर. काय होईल, की हे आता मी पाहतोय दुसरी एक त्याच्यात बातमी होती अशी, कपिल पाटील यांनी आज पत्र पाठवलं शिक्षण मंत्र्यांना, की कॉम्प्युटरवरती बसून बसून मुलांचे डोळे, म्हणजे हलक्या मोबाईल वरती जर आपण अभ्यास करायचा म्हटला, तर तो करेक्ट मोबाईल करेक्ट. बघून बघून मुलांचे डोळे आणि डोकं खराब होण्याची वेळ आहे सर्व. बरोबर. सगळे प्रश्न आहेत. तर आपण असं एखादं काही सुचवू शकतो का सरकारला, की अशा प्रकारचे एखादं आर्थिक धोरण राबवून हा जो प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे केजी टू पीजी पर्यंत एक टॅब त्या घरातील त्या सर्व व्यक्तींना देणे. कारण का, तर आता ह्याच्यामध्ये ह्या आर्थिक जी कोंडी झालेली आहे, बरोबर. पालकांकडे देखील पैसा राहिलेला नाही आता. अनेक बरोबर. बरोबर. नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांना पगार 50% केलेला आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारकडे आपण असं काही एखादं निवेदन, अर्थशास्त्रीय संपूर्ण अभ्यास करून वगैरे देऊ शकतो का, किंवा तुम्ही असा काही पुढाकार घ्याल का? नक्कीच 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 साहेब, खूप चांगला उपाय सुचवला. कारण बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं. स्टेट सोशलिझम हेच म्हणते. घटनेने सुद्धा सरकारला हेच अधिकार दिला की संकट समय तुम्ही पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्च वाढवा. पैसा नसेल तर कर्ज काढा. कर्ज वाढले तरी चालेल, किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं चालेल, पण या महामारीच्या संकटातून समाजाला, गरिबांना वाचवणे, त्यांचं उत्थान करणे अतिशय गरजेचं आहे. आणि त्याकरिता सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर मधील सुविधा वाढल्या पाहिजे, पब्लिक एक्सपेंडिचर वाढला पाहिजे, सार्वजनिक खर्च वाढला पाहिजे. अशा निष्क्रिय खर्च केल्यापेक्षा, म्हणजेच जसा आता मी एक उदाहरण सांगितलं आपण, तसा खर्च केल्यापेक्षा, पुजाऱ्याच्या कार्यावर खर्च केल्यापेक्षा या देशातील शैक्षणिक क्षेत्राकरता शिक्षण वाढलं पाहिजे. कारण देशाचा विकास हा शैक्षणिक सुविधावरच अवलंबून आहे. जर ही पिढी शैक्षणिक सुविधेला मुकली तर परत आमचा देश आणखी रसातळाला जाईल, मागे जाईल. आणि म्हणून आम्ही सरकारला हे सुचवलं पाहिजे. आणि या सुचवणाऱ्याच्या बाजूकडून मी स्वतः असेल, मी त्यांच्या सोबत असेल, की आपण सरकारला सुचवू की तुम्ही सध्याच्या शैक्षणिक सुविधा या लोकांना डिजिटल लाईन, ज्यांना शक्य नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती कंटिन्यू करा. मनोहर सर, बोला सर. मी काय बोला म्हणतो, सर. तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात आणि करेक्ट महाविद्यालयाचे हर्षद भोसले सर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. करेक्ट. भोसले सर त्याच्यातील संवैधानिक तरतुदी या संदर्भात काय त्यात तुमच्याशी बोलतील, आणि तुम्ही आवश्यक. दोघांनी मिळून एखादा ड्राफ्ट तयार करा, आणि तो Yes, आपण तो yes, ड्राफ्ट जो आहे तो केंद्र सरकार युजीसी कडे पाठवू, एचआरडी कडे पाठवू, राज्य सरकारकडे पाठवू. कारण हा बरोबर. प्रश्न खूप मोठा गंभीर प्रश्न होणार आहे. नक्की 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 सर. मोबाईलच नसतील किंवा लॅपटॉप नसेल, कॉम्प्युटर नसेल, तर हे बरोबर. ऑनलाईन शिक्षण घेणार कसे? आणि शक्य नाही सर. बरोबर. माध्यमातून कसं काय हे सर्व होणार आहे, आणखी काही कळत नाही. म्हणजे हे काय धोरण सरकार राबवणार आहे? कारण आता परत चाललेली आहे दिवसेंदिवस, जे काय देखील मी बोललो त्याप्रमाणे लोकांचे नोकरी धंदे चाललेले आहेत, 50% चाललेले आहेत. बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं एखादं निवेदन जर आपल्याला तयार करता आलं तर हर्षद सरांशी तुम्ही बोलून घ्या, आणि त्याच्यातील संविधानानुसार काय अपेक्षित आहे किंवा कशा पद्धतीचं आहे, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेली जी काही भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठल्या कलमानुसार ते आहे, हे सर्व जरा व्यवस्थित आपण एक कॉन्स्टिट्युशनल ड्राफ्ट जर आपण बनवला तर मला नक्की नक्की सर. ते घेणं योग्य राहील. आणि आपण योग्य राहील. मागणी करण्यासाठी राजकीय दबाव देखील आणू शकतो, असं या ठिकाणी बरोबर. सांगतो. आता या ठिकाणी आपला बऱ्याच लोकांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे, तर मला Correct. वाटतं की आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. आणि ओके सर. या ठिकाणी आमचे सन्माननीय मित्र विनोद निकाळजेजी हे या ठिकाणी आहेत. हे आपली समीक्षा या ठिकाणी थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये करतील असं मी आपल्याला सांगतो. बोला ओके सर, सर. ओके विनोद निकाळजेजी. ओके सर.
सर्वप्रथम सर्वांना जय भीम, सप्रेम जय भीम. आणि आजच्या ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व या व्याख्यानमालेच्या रोज कंटिन्यू हजर असणारे सगळे माझ्या बंधूंनो सर्वांनाही मनापासून जय भीम. आजचं व्याख्यान फार छान झालं सर. जय भीम. थँक्यू सर. देवराव मनवर सर. जय भीम. जय भीम. फार छान थँक्यू. पद्धतीनं या विषयाला धन्यवाद सर. एकदम चांगल्या पद्धतीनं त्याचं आकलन केलंय, त्या विषयाचा न्याय देण्याचा प्रयत्न केला आपण धन्यवाद. स्वतः अर्थशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळं तर मला Yes, वाटतं yes. की साधारण तुमच्या लक्षात आलं असेल लगेच की अर्थशास्त्राची मांडणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशावरती फार मोठं योगदान आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की आपणच म्हणल्याप्रमाणे बाबासाहेबांना बरोबर. फक्त एक दलितांचे नेते, दलितांच्या प्रश्नाशी निगडीत ठेवलं जातं आणि Correct, खऱ्या correct. अर्थानं व्यापक दृष्टिकोनातून भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही अर्थशास्त्राची देणगी ही मागं पडली जाते. मागे तर मग पडलं. आपल्यातल्या अनेक अशा लोकांनी ज्यांना बाबासाहेबांची ही भूमिका अर्थशास्त्रा संदर्भातली माहित आहे असं पुढे यायला पाहिजे ती. बाबासाहेबांनी Correct, आता आपल्या लक्षात येतं की अनेक लोकांना माहित नाही. मी अनेकदा बरोबर. काही ठिकाणी व्याख्यानाला गेलो तर तिथल्या वक्त्यांना सुद्धा माहित नसतं आपल्या की Correct, correct. बाबासाहेब ज्या वेळेला ऊर्जा मंत्री होते, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बंधारे मंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते, विशेष मध्ये हो. विमान वाहतूक मंत्री पण होते बाबासाहेब. तर Correct. अनेक विमान क्षेत्रामध्ये वाहतूक मंत्री. बाबासाहेबांनी प्रॉपरली काम केलं आणि त्या Correct. क्षेत्रामध्ये काम करत असताना देशामध्ये त्यांनी ठसा उमटवून ठेवलाय. पण Correct. ते काम बाबासाहेबांचं पुढे येताना दिसत नाही. तर Correct, त्यामुळं correct. अनेक अशा अभ्यासकांनी आपल्यासारख्या प्राध्यापकांनी ते काम बाबासाहेबांचं व्याख्यानाच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून समोर जनतेच्या येणं गरजेचं आहे. सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे की बाबासाहेब एका दलितापुरते मर्यादित नाहीत. बाबासाहेब Correct. फक्त एका ठराविक जातीपुरते किंवा एका धर्मापुरतेच विचारात मर्यादित नाही. न राहता ते बरोबर. खऱ्या अर्थानं भारत देशाच्या आणि देशाच्या बरोबरच संपूर्ण जगामध्ये आर्थिक सपोर्टर किंवा आर्थिक उद्गाते कसे ठरतात त्या बरोबर. अनुषंगाने आपल्याला बरंच बघता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिकली सब्जेक्टच्या संदर्भात जर बघायला गेलं तर एक 3 पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिलेली होती साधारण त्या कालखंडामध्ये 1920 Correct. 21च्या आसपास जर बगितलं तर साधारण बरोबर. त्यांनी 3 पुस्तकं जवळजवळ त्याच्यावरती अर्थशास्त्रावरती लिहिलेली होती. पण जास्त हो. गाजलेलं पुस्तक त्यांचं ते प्रॉब्लेम ऑफ द रुपीज आहे, प्रॉब्लेम ऑफ द रुपी. सोल्युशन म्हणून ते पुस्तक फार गाजलेलं आहे. तर Correct. बाबासाहेबांचा जो आर्थिक जो सिद्धांत आहे तो ऍक्च्युली आर्थिक सिद्धांत हा राज्य समाजवादावरती आहे. Correct. Correct. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्या ज्या काय म्हणतात त्याला, एक मिनिट सर मी जरा हो, हो, हो. नक्की, नक्की. व्हिडिओ थोडा दिसत नव्हता. तर हम्म. बऱ्याचदा काय होतं सर की आपल्या आतापर्यंत देशभरामध्ये दलितांच्या मध्ये निर्माण झालेल्या चळवळी, ओबीसीच्या मध्ये निर्माण झालेल्या चळवळी असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला वाहून घेणाऱ्या लोकांच्या चळवळी असो, माझं तर सर प्रामाणिकपणे मत आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवादावरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेट सोशलिझम वरती आतापर्यंत जर देशाने जर आंदोलन केली असती, चळवळी जर उभा केल्या असत्या तर कदाचित आता जस्ट स्थिती कोरोनाच्या माध्यमातून जी झाली स्थितीची आर्थिक स्थिती ती आपल्याला बघायला मिळाली नसती. खऱ्या अर्थानं 100% झाला असता. पण मला वाटतं की चुकीच्या दिशेने देशाचे आंदोलन जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. बाबासाहेबांची प्रॉपर विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत जाताना बघायला मिळत नाही आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी इथल्या सरकारांच्यावरती प्रेशर आलेला बघायला मिळत नाही. त्यामुळं इथून पुढे ही बाबासाहेबांची ही जी काही धोरणं आहेत, राज्य समाजवाद एवढा प्रभावी राज्य समाजवाद आहे की या राज्य समाजवादाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिशा आर्थिकची दिली जाईल एवढी मोठी ताकद बाबासाहेबांच्या राज्य समाजवादमध्ये. पण ते बऱ्याचदा राज्य समाजवाद मागे पडला जातो आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की बाबासाहेबांना बऱ्याचदा दलितांचे बाबासाहेब भारत देशाच्या जडणघडणीमध्ये एवढं मोठं योगदान असतानाही साधारण बाबासाहेबांच्या कार्यकालामध्ये सुरुवातीला बाबासाहेबांनी या देशाची पहिली 15 धरणं बाबासाहेबांनी बांधली त्यांच्या नेतृत्वात झालेले ते मंत्री असताना. आणि मग एवढं मोठं उभारणी म्हणजे सडकांचा निर्मिती असो दो, त्याचबरोबर नदी जोडांचा प्रकल्पाचा निर्मिती असो, अनेक ठिकाणी बाबासाहेबांचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात तर बाबासाहेबांचं योगदान एवढं मोठं आहे की सर्वांना मला एकदम अभिमानाने सांगावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पहिला मोर्चा विधिमंडळावरचा पहिला मोर्चा त्यांचा 1929 का 30च्या आसपासचा काहीतरी आहे साधारण, एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण 1930च्या आसपास काय नाही. पहिला मोर्चा त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काढला, दलितांच्या प्रश्नावर नाही. बरोबर. शेतकऱ्यांना उठाव देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे पडतात आणि मग एक विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या माध्यमातून बाबासाहेबांना संकुचित केलं जातं. त्यामुळं ते बाबासाहेबांची प्रगल्भ मांड जी बाबासाहेबांची जी संकुचितगिरी करण्यात आली आहे काही लोकांच्या मुळे, ती बाबासाहेबांचा प्रगल्भ मांड जे आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे. बाबासाहेबांची व्यापक जी भूमिका होती ती बाहेर येणं गरजेचं आहे आणि ती सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. फार छान पद्धतीने आपण विश्लेषण केलं. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद इथून पुढच्या पिढीने, इथून पुढच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर घ्यावा आणि ह्या देशानंही बाबासाहेबांचा राज्य समाजवाद कसा लागू करता येईल त्यासाठी इथल्या सरकारने प्रयत्न करावा.
मध्यंतरी तुम्हाला कोणीतरी असा एक प्रश्न उपस्थित केला होता की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, आता सध्या केंद्र सरकार जे आहे त्यांनी मला वाटतं उद्योगपतींची कर्ज माफ करण्यात आली, पण तो तसा प्रकार नाही आहे. उद्योगपतींची 65,000 कोटीची कर्ज ती माफ करण्यात आलेली नाहीत. ते आरबीआयच्या एका रूल नुसार, त्याचा एक रूल असतो की ज्याने ती कर्ज डबवलेली आहेत त्याची कर्जांची ती जे नियमन असते ते जेवढ्या कोटीची कर्ज आहेत त्यांची जी कर्जदारांच्या ज्या फायली आहेत ते एक साईडला काढल्या जातात, त्या ऑफलाईनला घेतल्या जातात आणि नंतर त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. असा एक तो प्रोसेस आहे त्याला आरबीआयच्या नियमानुसार. त्यामुळे कोणत्या ज्या सरकारनं ती कर्ज माफ केलेली नाहीत ते कर्ज अजूनही तशीच आहेत, त्यांच्यावरती त्यांना ते रिकव्हर करावंच लागणार आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही ते कर्जाचा. प्रश्न काय आणि झालेला त्याच्यामुळे आहे कसं होतं की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बाबासाहेबांचं असणारं योगदान हे शेवटपर्यंत आपल्यासारख्या तत्वज्ञानी लोकांच्या जनतेच्या समोर आणणं गरजेचं आहे. आणि आताच्या घडीमध्ये जर बघितलं तर भारताची तशी आर्थिक परिस्थिती फार म्हणजे कोलमडलेली आहे. आपल्या भारताची जसं म्हणता येणार नाही, पण सर्वसाधारण संपूर्ण जगामध्ये अशी कंडिशन निर्माण झालेली आहे. त्यामुळं यावेळेला या प्रधानमंत्र्यांनी डिक्लेरेशन केलं आत्मनिर्भर योजना. आता त्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करतील काय आय डोंट नो, पण शक्यता त्या माध्यमातून जे पैसे त्यांनी डिक्लेअर केले त्याच्या आधारावरती नव उद्योगांची निर्मिती होणं गरजेचं आहे आणि त्या आधारावरती हा देश उभा राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आता ज्या काही लॉकडाऊन सिस्टम्स वगैरे झाल्या त्या सगळ्या लॉकडाऊन सिस्टम ह्या WHO आधारावरती होत्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते संपूर्ण जगाला आणि त्याच्या अंदाजानंच त्यांना ते लॉकडाऊन करावं लागत होतं सगळ्या गव्हर्नमेंटला. आणि त्याच्यामुळे कसं होतंय की आता जे गरिबांची जी ससेवलपट चालू आहे यामध्ये याच्यावरती नक्कीच बाबासाहेबांच्या अर्थविवंचनेतून, बाबासाहेबांच्या अर्थविषयक असणारे जे ग्रंथ आहेत त्याच्यातून या देशाला मार्ग मिळेल. त्याने ताबडतोबपणे बाबासाहेबांचा आर्थिक दृष्टिकोन जो आहे तो या देशासाठी लागू करण्याचा प्रयत्न करावा आणि या जनतेचे 100% त्यांना सपोर्ट होईल असं भूमिका घ्यावी. आपलं एकंदरीत छान व्याख्यान झालं, तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला न्यायाचा प्रयत्न केलात. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम. सर मी आता एक प्रश्न मांडलेला होता. काय झालं होतं, एक सिच्युएशन इथं एक आमच्या एरियातला माणूस एक्सपायर झाला आपला आणि आमच्या कार्यकर्ता होता थोडासा आणि त्यामुळे 150 लोक क्वारंटाईन झाले. त्या सकाळपासून मी त्या गडबडीत होतो. तर या विषयाकडे आता मी म्हणत होतो की आपण पोस्टपोन करू, कॅन्सल करू. म्हटलं आपण शब्द दिला आता नको बदलायला, म्हणून मी दिवसभर त्या कार्यामध्ये होतो पहा. असं ते चांगलं काम आहे, करायला पाहिजे, मदत वगैरे करायला पाहिजे लोकांना. मला सारखे फोन सुरू होते. मनोहर सर आपण बोलूया याच्यावरती 1-2 मिनिटं. आपलं हे रेकॉर्डिंग चालू आहे ना? अच्छा. ओके सर, ओके सर. तर विनोद निकाळजेजी, मी आपला आभार आहे. आपण या ठिकाणी समीक्षात्मक या ठिकाणी मनोहर सरांच्या व्याख्यानावरती बोललेला आहात. त्याचबरोबर आज मनोहर सरांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला आणि हे व्याख्यान आपण 49व व्याख्यान आज सादर केलं. आपल्यासारखे अनेक वैचारिक अभ्यासक, संशोधक या सर्वांमुळे ही व्याख्यानमाला उद्याच्याला 50व्या व्याख्यानाच्या दिशेने जात आहे आणि हा एक मैलाचा दगड आहे. 50 व्याख्यान सलग आपण या ठिकाणी करत आहोत आणि एक आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य होत आलेले आहे. आणि ह्या संपूर्ण 49 दिवसामध्ये आंबेडकरी चळवळीतील विविधांगी स्वरूपाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. अनेक विचारांचे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. बाबासाहेबांचं राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, जाती व्यवस्थेवरील विचार असतील, अस्पृश्यतेवरील विचार असतील, आर्थिक विचार असतील, या सर्वांवरती आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि उद्याच्याला खरं तर उद्या आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, जो विषय मला अपेक्षित होता तोच विषय, परंतु जे व्याख्याते ठरवलेले होते त्यांना उद्याच्याला एक महत्वाची जबाबदारी विद्यापीठाने टाकल्यामुळे ते उद्याच्या व्याख्यानाला ते नाहीत, परंतु त्यांनी आपल्याला अशी व्यक्ती दिली की ते व्यक्ती देखील तो विषय मांडण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आणि उद्याच्या या संपूर्ण 49 दिवसामध्ये जी आपली वैचारिक जी काही आपली हे संपूर्ण हे झालेले आहे, शिबिरच आहे एक प्रकारचे, वर्कशॉप. करेक्ट एक प्रकारचा. आणि आपण पाहतो उद्याच्याला डॉक्टर निळकंठ शेरे जे अलिबाग या ठिकाणी उपप्राचार्य आहेत, मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत, डॉक्टर निळकंठ शेरे हे उद्याच्याला आपल्यासोबत आंबेडकरी वैचारिक साहित्य या विषयावरती बोलण्यासाठी येणार आहेत. आणि ही जी आपण संपूर्ण चर्चा जी केलेली आहे या चर्चेमध्ये आंबेडकरी वैचारिक साहित्य जे आहे ते मराठी साहित्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा अंतर्भाव होतो आणि मराठी साहित्य आणि आंबेडकरी साहित्य कशा पद्धतीने चाललेलं आहे याचा उहापोह उद्याच्याला शेरे सर आपल्यासोबत करणार आहेत. या ठिकाणी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि उद्या 50वा व्याख्यान आहे.
आपण सर्वांनी या व्याख्यानामध्ये उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत ही व्याख्यान मला पोहोचू शकलेलो आहे. हा एक मला आपल्या सर्वांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा देखील आभारी आहे. उद्या आपण भेटू 6:30 वाजता. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.